फार्मास्युटिकल इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये सर्वेमधला पॉईंट्स की वर्ल्डची थर्ड लार्जेस्ट इंडस्ट्री आपली इंडियन, जे की बाय व्हॉल्यूम, ठीक आहे, बाय व्हॉल्यूम थर्ड लार्जेस्ट इंडस्ट्री आहे. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही एक्सपोर्टचा जर बघितला तर सिलेबसला आपला 2.8 जो पॉईंट आहे, तर त्यामध्ये असे पॉईंट्स येत असतात. तर टोटल टर्नओव्हरमधला 50% जो आहे हा फार्मास्युटिकल इंडस्ट्री, म्हणजे जो टर्नओव्हर आहे त्यातला 50% हा एक्सपोर्टचा आहे. ठीक आहे. त्याचबरोबर टोटल इम्पोर्ट किती आहे वर्थ, तर तो बघितला असेल तुम्हाला, तो 58,440 करोड. आणि जो एक्सपोर्ट जो आहे तो 2.19 लाख करोड इतका आहे. त्याचा अर्थ काय तिथं आपल्या इथं सरप्लस सरप्लस आहे, म्हणजे पॉझिटिव्ह फेवरेबल बॅलन्स ऑफ ट्रेड आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये. ठीक आहे. प्रोडक्ट लिंक इन्सेंटिव्ह स्कीम ह्याच्यामध्ये सुद्धा फार्मास्युटिकल सेक्टरला एक स्पेसिफिक सेक्टर म्हणून घोषित केलेलं आहे. ठीक आहे. यानंतर हे लक्षात घ्या, की स्टार्टिंग मटेरियल किंवा त्याला ड्रग इंटरमिजियरी असं सुद्धा म्हणतात, आणि ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स. की स्टार्टिंग मटेरियल म्हणजेच आणि ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स म्हणजेच काय, तर जे आपले बेसिक ड्रग जे आहे, म्हणजे कुठलंही औषध असतं, औषध एक वेगळा प्रकार आहे आणि त्यातला कंपोनंटला काय म्हणतात, ड्रग. ठीक आहे. तर त्याच्यासाठी ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स आणि की स्टार्टिंग मटेरियल, तर ह्याच्या बाबतीत आपण सेल्फ रिलायंट राहायचं असं धोरण जे आहे किंवा उद्दिष्ट आपण इथे ठेवलेलं आहे. ठीक आहे. मेडिकल डिव्हायसेस इंडस्ट्री जी बघितली, मेडिकल डिव्हायसेस इंडस्ट्री म्हणजे सगळे त्याला ॲप्लिकेशन ओरिएंटेड जी बायोटेक्नॉलॉजी आहे, तर त्यामध्ये करंट ॲन्युअल ग्रोथ रेट जो आहे हा जवळपास 15%च्या आसपास आहे. ठीक आहे. तिथं रॅपिड ग्रोथ आहे आपल्याला. त्याचबरोबर ग्लोबल मेडिकल डिव्हायसेसचं मार्केट आहे त्याच्यामध्ये 1.5% इतका शेअर एस्टिमेटेड आपल्याला फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये दिसतं. त्याचबरोबर मार्केट साईजमध्ये आपली फार्मास्युटिकल इंडस्ट्री फोर्थ आहे एशियामध्ये, जपान, चायना आणि साऊथ कोरियाच्या नंतर. बरोबर. त्याचबरोबर टॉप 20 मेडिकल डिव्हायसेस मार्केटमध्ये इंडियाला रेकग्नाइज केलं जातं. त्याचबरोबर टॉप 5 फार्मास्युटिकल प्रोड्युसर्स जर बघितले, हे महत्त्वाचं आहे, युनिडोच्या माध्यमातून आहे की पहिल्यांदा USA, जपान, चायना, स्वित्झर्लंड आणि इंडिया अशा पद्धतीने आपण 5व्या रँकला आहे. आणि हे लक्षात घ्या, ऑक्टोबर 2023 मध्ये सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन जे आहे, म्हणजे काय, CDSCO, सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन, तर ह्याच्यामध्ये त्यांनी इंडियाचं पहिलं इंडिजिनियसली डेव्हलप्ड कार्ड सेल थेरपी कोणाला माहिती आहे काय, कॅन्सरच्या बाबतीमध्ये, तर त्यांनी म्हणजे हे अप्रूव्ह केले, पहिली इंडिजिनियसली डेव्हलप्ड. हा पॉईंट तुम्हाला कशा देऊ शकतो, 3.4 बायोटेक, स्पेसिफिकली कॅन्सरच्या ट्रीटमेंटवर आपल्याला सिलेबसला मेन्शन घटक आहे तो. ठीक आहे. यानंतर पुढचा पॉईंट आहे की R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. बरोबर. रिसर्च अँड डेव्हलपमेंट, विपोचा जर रिपोर्ट बघितला, विपो म्हणजे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, 2022 मध्ये इंडियाचा रँक किती होता, 6वा होता अमंग द टॉप 10 पेटंट फायलिंग ऑफिसेस ग्लोबली. ह्याच्यामध्ये पेटंट ॲप्लिकेशन जे आहेत हे लार्जली कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि बायोमेडिकल आणि कम्युनिकेशन फील्ड ह्याच्यामध्ये लॉन्च केले जातात. नॅशनल IPR पॉलिसी कधीची आहे, 2016ची. मगाशी आपण 2013ची पॉलिसी कुठली बघितली, सायबर सिक्युरिटीची पॉलिसी 2013ची, IPRची पॉलिसी आपली 2016ची. त्याचबरोबर काय करणं चालू आहे की पेटंट प्रोसिजर जी आहे ती सिम्प्लिफाईड करणं चालू आहे. याच्यामध्ये बघा, जी टाइमलाईन जी आहे ती आता 48 महिन्यांपासून 31 मंथ आणलेली आहे. ठीक आहे. कशासाठी, जे डिस्क्लोजर रिक्वायरमेंट जी आहे पेटंटच्या वर्किंग आणि ह्याच्यासाठी, तर ती आता 48 वरून 31 महिन्यांवर आणली आहे. त्याचबरोबर सर्टिफिकेट ऑफ इन्व्हेंटरशिप आणि त्याचबरोबर ग्रेस पिरियड जो आहे हा प्रायर डिस्क्लोज इन्व्हेन्शन याच्यासाठी आपण आता ग्रेस पिरियड जो आहे तर तो दिलेला आहे. ठीक आहे. ॲडिशनल टाइम थोडं एक्स्ट्रा दिलेला आहे. जे इन्व्हेन्शन जे आहेत तर ते आधी डिस्क्लोज केले जातील, तर त्यांच्यासाठी थोडासा ॲडिशनल ग्रेस पिरियड इंट्रोड्यूस केला आहे. म्हणजेच काय की एकंदरीत ते IPRचे जे स्ट्रक्चर आहे ना, ते थोडंसं इज ऑफ डुईंग बिझनेसच्या वाटेनं थोडंसं इझी व्हावं यासाठी करतो आपण. तर पुढे बघा, त्याचबरोबर रजिस्ट्रेशन नंबर ऑफ ट्रेडमार्क्ससाठी जे फॉर्म जे आहेत ना, त्यात 74 वरून फक्त 8 फॉर्म भरायला लागतील, अशी प्रोसिजर आपण सिम्प्लिफाय केली.
त्याचबरोबर स्टार्टअप इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी प्रोटेक्शन स्कीम जी आहे ही मार्च 2026 पर्यंत आपण एक्सटेंड करतोय. आणि आय पी सारथी चॅटबॉट म्हणजे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी सारथी चॅटबॉट नावाचं एक पोर्टल काढलंय, ज्याच्या माध्यमातून ह्या चॅटबॉट मधून आपण काय करतोय की IPRचं बद्दलची माहिती देतोय. ठीक आहे. 34 टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन सपोर्ट सेंटर इथं आहेत. त्याचबरोबर पेटंटचं फायलिंग जर बघितलं तर ते जवळपास म्हणजे 2 पटीनं वाढले 2014-15 पासून. आणि पेटंटची ग्रँट देण्याचं प्रमाण हे 17 पटीनं वाढले 2014-15च्या पासून. ठीक आहे. पुढे त्याचबरोबर अजून बघा, ग्रोथ इन रेसिडेंट फायलिंग किती झाले? 50% ऑफ द टोटल फायलिंग. रेसिडेंट फायलिंग म्हणजे काय? तर म्हणजे इथं डोमेस्टिक सेक्टरमध्ये जे होणार आहे तर ते 28% पासून आता कितीवर गेले? 50% वर गेले. 28 वरून 50% वर गेले. त्यानंतर एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये जे आहे, डोमेस्टिक एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये होणारं पेटंटचे जे फायलिंग आहे ते जवळपास ट्रिपल झालं, 3 पट वाढलं. आणि वुमनच्या केसमध्ये सुद्धा पेटंटचं फायलिंग हे सुद्धा म्हणजे वाढलंय. 15 वरून खूप ट्रिमेंडस प्रमाणात वाढलंय की 15 वरून 5183 एवढे पेटंटचे ऍप्लिकेशन जे आहेत तर ते वुमन्स कडून झालेले आहेत. आता ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स बघता तुम्ही, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स, तर त्याचा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सचा रँक किती आहे? 39 2024 मध्ये होता. ठीक आहे. जो की 2015 मध्ये किती होता? 81 इतका होता. हे रँकिंग थोडंसं लक्षात ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर मिडल इन्कम ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये आपण फर्स्ट आहे. इंटँजिबल ची इंटेन्सिटी सरपासिंग द ग्रोथ रेट्स ऑफ मेनी हाय इन्कम इकॉनॉमी. इंटँजिबल ॲसेट्स म्हणजेच काय? एकंदरीत IPRच ला काय म्हणतो आपण? इंटँजिबल ॲसेट. कारण की जे आपण मोजू शकत नाही. बरोबर. तर ह्या संदर्भातले म्हणजे नॉलेज इकॉनॉमी जे म्हणतात ती सगळी IPR आणि अशा तत्सम नॉलेज ब्रँचेसवर अवलंबून असते. तर इंडियाची जी आहे ती 7th पोझिशन आहे यामध्ये. त्याचबरोबर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं क्लस्टर रँकिंग जे आहे 2024चं जे विपोने इंट्रोड्यूस केलेलं आहे त्यामध्ये आपली रँक किती आहे? 4थी आहे. ठीक आहे. 4थी रँकिंग आहे आपली. आणि आता R&Dचं एक्सपेंडिचर बघा, हा महत्वाचा पॉईंट आहे. तर आपलं R&Dचा एक्सपेंडिचर हा किती आहे? लेस दॅन 1% रँकिंग म्हणजे जे इन्व्हेस्टमेंट जे R&Dचं एक्सपेंडिचर हे इंडियामध्ये. आणि सर्वात हायेस्ट कुठे आहे बघा? इस्रायल. बरोबर. इस्रायल एवढा छोटा एक लहान देश आहे, तो एवढा अजून डॉमिनन्स त्याचा आहे. रिझन इज R&D वर असणार जे त्यांचा खर्च हा खूप जास्त आहे. विशेषतः कुठल्या सेक्टरमध्ये इस्रायलचं डॉमिनन्स जास्त आहे? ॲग्रिकल्चर आणि इरिगेशन. बरोबर. कमी जागेमध्ये जास्त प्रोडक्टिव्हिटी कशी आणायची याच्यावर. आणि इस्रायलच्या डिफेन्समध्ये सुद्धा एक चांगलं योगदान आहे. बरोबर. तर आणि त्याचबरोबर कोरिया रिपब्लिक ते सुद्धा म्हणजे वन ऑफ द हायेस्ट आहे. स्वीडन, युनायटेड स्टेट्स. ओके. असे सगळे पॉईंट्स आहेत. इंडियाचं कमी आहे. आपल्यापेक्षा कमी कोण आहे बघा? इंडोनेशिया. बरोबर. आता बघा फरक आहे इंडियामध्ये असणारं R&Dचं स्पेंडिंग आणि US मध्ये असणारं R&D स्पेंडिंग. इंडियामध्ये काय जे काही R&D वर खर्च होतो तो कशावर कोण करते? गव्हर्नमेंट करते. US मध्ये कोण करते? कंपन्या करतात. बरोबर. त्यात पण अजून फरक आहे. काय की इंडियामध्ये जे R&D होतंय ते कशावर होते? बेसिक रिसर्च होते. ठीक आहे. आणि US मध्ये वगैरे होतं काय होतं? अप्लाइड रिसर्च जास्त होते. बेसिक आणि अप्लाइड मधला फरक माहिती आहे. बेसिक हे एकदमच त्याचा यूज नाही आहे. म्हणजे इमिजिएट यूज नाही. ठीक आहे. एखादं कुठलं तरी रँडम फॉर एक्झाम्पल जीवाणू शोधलाय तर तो झाला बेसिक रिसर्च. पण मला कोविडसाठी वॅक्सिन पाहिजे आहे तर दॅट इज अप्लाइड रिसर्च. ठीक आहे. तर हे बघा मोस्ट डेव्हलप्ड आणि इमर्जिंग कंट्रीजमध्ये बिझनेस एंटरप्राइजांचं 50% पेक्षा जास्त R&D मधलं एक्सपेंडिचर आहे. म्हणजे कोण? चायना, जपान, साऊथ कोरिया, USA. ह्याच्यामध्ये तर तो 70% पेक्षा जास्त होतो. म्हणजे बघा गुगल, अमेझॉन. ठीक आहे. 70% पेक्षा जास्त R&D स्पेंडिंग ते तिथं होतं. म्हणजे मध्यंतरी असं होतं की गुगलचा डीप माइंड प्रोजेक्ट उदाहरणार्थ AI वरचा खूप मोठा R&Dचा प्रोजेक्ट होता. तर तो ते एक डिफरन्स फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. चायनाचं बघा किती आहे?
चायनामध्ये कॉम्बिनेशन ऑफ मेजर गव्हर्नमेंट फंडिंग विथ प्राइजिंग प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट सेक्टर. म्हणजे मोस्टली डेव्हलपिंग कंट्रीमध्ये ड्राईव्ह कोण करतं? R&D गव्हर्नमेंट करतं आणि तिकडं कोण करतं डेव्हलपमेंटमध्ये? प्रायव्हेट. हे फक्त फरक लक्षात ठेवा. इंडियामध्ये R&D फक्त कमी नाही आहे, तर ते सेक्टरल सुद्धा कॉन्सन्ट्रेटेड आहे. थोडंसं ठराविक एरियामध्येच जास्त स्पेंडिंग होते. जसं की कुठलं? ड्रग्ज अँड फार्मास्युटिकलमध्ये सगळ्यात जास्त R&D आहे. त्यानंतर कुठलं आहे? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ट्रान्सपोर्टेशन, डिफेन्स आणि मग पुढं बायो टेक्नॉलॉजी. ठीक आहे. बघा तुम्हाला हा चार्ट पण वाचता येईल नंतर, की ड्रग अँड फार्मास्युटिकल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ट्रान्सपोर्टेशन, डिफेन्स. ओके. आणि हा पाय चार्ट जर बघितला सेक्टर वाईज R&Dचा, तर सगळ्यात पहिल्यांदा कोण आहे? हे 43.7 म्हणजे सेंट्रल सेक्टर, 36.7 म्हणजे हे प्रायव्हेट सेक्टर असं आहे आणि स्टेट सेक्टर हे 6.7 आहे. ठीक आहे. पण इन जनरल पब्लिक इन्स्टिट्यूशन कडून होणारा खर्च हा सर्वात जास्त आहे. आता MSMEचा पॉईंट बघूया. MSMEचा पॉईंट खूप महत्वाचं आहे. म्हणजे मध्यंतरी एक स्टेटमेंट आलं होतं. MSMEचा एक सर्वे झाला होता. त्या सर्वेमधले एक्झॅक्ट आकडा स्टेटमेंटमध्ये इन्व्हॉल्व केला होता. बरोबर बघा, 26 नोव्हेंबर 2024 ला जवळपास 23.24 करोड इंडिव्हिज्युअल्स जे आहेत, तर ते एम्प्लॉय कोण करते? MSME करते. उद्यम रजिस्ट्रेशन पोर्टल जुलै 2020 मधलं उद्यम रजिस्ट्रेशन पोर्टल. यामध्ये काय? ऑनलाईन सेल्फ डिक्लेरेशन बेस्ड प्लॅटफॉर्म रिक्वायर्स पॅन फॉर रजिस्ट्रेशन. पॅन कार्ड लागतं. त्यानंतर बघा पुढं, आता पुढं उद्यम असिस्ट प्लॅटफॉर्म जानेवारी 2023 मध्ये आणलेला आहे. याच्यामध्ये काय बघा, की फॉर्मलाइज करायचं आहे जे इनफॉर्मल मायक्रो एंटरप्राइजेस जे आहेत. ठीक आहे. तर गव्हर्नमेंट इन कोलॅबोरेशन विथ सिडबी त्यांनी हे उद्यम असिस्ट प्लॅटफॉर्म म्हणले, जेणेकरून आपण फॉर्मलाइज करणार चॅनल. आपण मगाशी एक कन्सर्न काय बघितला होता, की इंडियामध्ये MSME किंवा छोटे उद्योग स्थापन करण्याला प्राधान्य आहे, कारण की जर मोठे झाले तर ते रेग्युलेशनच्या रडारवर येतात. ठीक आहे. तर त्यामुळं तो एक पॉईंट घ्या. त्याचबरोबर पुढचं बघा, रिवॅम्प ऑफ क्रेडिट गॅरंटी स्कीम फॉर MSME. ह्याच्यामध्ये काय बघा, की MSME ला क्रेडिट देण्यासाठी होतं. मगाशी एक स्कीम बघितली होती, कुठलं? सस्टेनेबल फंडिंग नावाचं एक व्हायबिलिटी फंडिंग होतं. RRBच्या रिव्हायटलायझेशन करण्यासाठी आपण त्याचं रिकॅपिटलायझेशन करणार आहोत. ठीक आहे. सो असे फंड जे आहेत ना सगळे, आणि त्याचा एक्झॅक्ट आकडा पण लक्षात ठेवा. नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन, त्याला किती फंडिंग आहे, तर हे असं माहीत असावं. तर इथं 9,000 करोड तुमचं MSME साठी क्रेडिट गॅरंटी. ठीक आहे. त्याचबरोबर नंतर क्रेडिट लिमिट जे आहे ते 2 करोड पासून 5 करोडवर वाढवलंय आणि अॅन्युअल गॅरंटी फी जी आहे ती 50% कमी केली. का बरं? कारण की त्याच्यामुळे क्रेडिटचा फ्लो जो आहे तो इझी होणार. त्याचबरोबर हा पुढचा एक महत्वाचा फंड आहे, सेल्फ रिलायंट इंडिया फंड. सेल्फ रिलायंट इंडिया फंड त्याचं कॉर्पस किती आहे? 50,000. बरं, हा आहे कशाला सेल्फ रिलायंट इंडिया फंड? तर इक्विटी फंडिंग करायचं MSME ला, कारण त्यांचं स्केल वाढण्यासाठी इक्विटी फंडिंग करायचं. हे बघा, जेव्हा कंपनी पब्लिक होते तेव्हा त्याला जास्त मोठ्या प्रमाणात भांडवल मिळतं. IPO प्रायमरी मार्केट बघितले, त्याच्यामधून त्याला खूप मोठ्या प्रमाणात भांडवल उपलब्ध होऊ शकतं आणि मध्ये स्केलेबिलिटी त्याची वाढते. तर तशाच पद्धतीनं सेल्फ रिलायंट इंडिया फंड आहे, ज्याच्यामध्ये 10,000 करोड जे आहेत हे गव्हर्नमेंटमधून आणि 40,000 करोड हे प्रायव्हेट इक्विटी किंवा व्हेंचर कॅपिटल फंड जे आहेत त्यांच्या माध्यमातून आपण देणार आहे. MSME समाधान आणि चॅम्पियन्स हे पोर्टल आहेत, ते तुम्हाला माहिती आहे. समाधान आणि चॅम्पियन पोर्टल हे कशासाठी आहे? तर इझी क्रेडिट देण्यासाठी. ओके असे. तर चॅम्पियन पण कशासाठी आहे? तर म्हणजे जे कॉन्फ्लिक्ट असतात MSMEच्या मधले इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स वगैरे, तर ते सॉल्व्ह करण्यासाठी चॅम्पियन्स नावाचं पोर्टल जे आहे तर ते आपण आणलेलं आहे. त्याचबरोबर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस फॅसिलिटेशन काउन्सिल, हे कशासाठी आहे? मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइज फॅसिलिटेशन काउन्सिल डिलेड पेमेंटचे इश्यू जे आहेत, ठीक आहे,
म्हणजे काम झालंय पण पेमेंट झालं नाही, असे बरेच इश्यू असतात. तर त्याच्यासाठी आहे चॅम्पियन नावाचं पोर्टल. मी एकदा त्याचं फुल फॉर्म वाचतो की क्रिएशन अँड हार्मोनियस ॲप्लिकेशन ऑफ मॉडर्न प्रोसेसेस फॉर इन्क्रीजिंग द आउटपुट अँड नॅशनल स्ट्रेंथ पोर्टल. ठीक आहे. ह्याचे लॉन्च पासून बघा किती जवळपास 2 लाखच्या वर केसेस फाईल केल्या गेल्या. ठीक आहे. त्यातल्या 20,000 सेटल झाल्यात म्युच्युअली. ठीक आहे. म्हणजे हा डेटा इतका स्पेसिफिक येणार नाही, पण चॅम्पियन पोर्टल डायरेक्ट आलं होतं. तर ते कुठल्या क्षेत्राशी निगडीत आहे? MSME. MSME समाधान नावाचं एक पोर्टल आहे. त्याच्याबरोबर आपण कुठला बघितला? सेल्फ रिलायंट इंडिया फंड होता. त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय होती की इक्विटीच्या माध्यमातून क्रेडिट क्रिएशन करणार 10,000 कोटी गव्हर्नमेंट आणि 40,000 कोटी हे प्रायव्हेट प्लेयर इक्विटीच्या माध्यमातून उभा करणार. फक्त हे एक लक्षात ठेवा, चॅम्पियन पोर्टल हे आता 11 रिजनल लँग्वेजमधून वर्क करतं. ठीक आहे. त्यामुळं लक्षात ठेवा. त्याचबरोबर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम. क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम. क्लस्टर म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय असतं? एक जॉग्राफिकल एरिया असतो की क्लस्टर बेस्ड अप्रोच. तर ठीक आहे. तर ते एक इकोसिस्टम उभा केले जाते. तर त्याच्यासाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर, त्याचबरोबर ह्यांचं इव्हॅल्युएशन जे आहे हे कोण करणार? नॅशनल प्रोडक्टिव्हिटी काउन्सिल. बरोबर. आता त्याचबरोबर इंडस्ट्रियल प्रोडक्शनच्या बाबतीत बघा थोडंसं हा डेटा सिलेबसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं महत्त्वाचा आहे. याच्यावर प्रश्न फ्रेम होऊ शकतात. सगळ्या इंडस्ट्री ज्या आहेत तर त्या एक ठराविक एरियामध्येच कॉन्सन्ट्रेट झाल्यात. कुठे? तर 4 स्टेट आहेत. कुठले? गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि तमिळनाडू. इथं जवळपास 43% टोटल इंडस्ट्रियल ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन जे आहे तर ही केवळ ह्या 4 राज्यांमध्ये. हे लक्षात ठेवा. इनइक्वॅलिटी जी आहे इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये ते दिसून येते तुम्हाला. आणि सिक्कीम आणि आसाम जर सोडला तर नॉर्थ ईस्टचे जे 6 ते स्टेट्स आहेत तिथं फक्त 0.7% इंडस्ट्रियल जीबी आहे. इथं प्रश्न जो आहे तो इथं फ्रेम होऊ शकतो. ठीक आहे. 4 स्टेटमध्ये किती आहे? 43% आणि तिकडचे 6 स्टेटमध्ये केवळ 0.7%. आता तुम्ही थोडेसे इथे बघा, हा एक चार्टवर एक नजर टाकून घ्या की गुजरात सर्वात एक नंबरला, महाराष्ट्र त्याच्यानंतर, तमिळनाडू, UP, कर्नाटका. ठीक आहे. अशा पद्धतीने हा शेअर आहे इंडस्ट्रियल च्या बाबतीमध्ये. सर्वात कमी कुठला आहे बघा? नागालँड, मणिपूर, अरुणाचल, मेघालय. ठीक आहे. सगळे नॉर्थ ईस्टचेच आहेत. एवढे लक्षात ठेवा. त्यानंतर मायनिंग सेक्टर बघा किती आहे? 8%. टोटल इंडस्ट्रियल आउटपुटचा 8% मायनिंग सेक्टर आहे. ठीक आहे. जर हायेस्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ फॅक्टरीज पर पर्सन कुठे आहे? तमिळनाडूमध्ये. हायेस्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ फॅक्टरीज पर पर्सन हे तमिळनाडूमध्ये आहे. आणि बिहारमध्ये मात्र एवढ्या काही फॅक्टरीज नाही आहेत. हा रिजनल डिस्पॅरिटी आहे ना, याच्यावर प्रश्न फ्रेम होऊ शकतो. म्हणजे तुम्ही सुद्धा या नोट्स वाचताना थोडंसं असं विचार करा की प्रश्न फ्रेम कुठं होऊ शकतो. ॲज अ पेपर सेटर जर तुम्ही बसला तर हे प्रश्न म्हणजे हे स्टेटमेंट चांगले वाटतात काहीतरी विचारायला. ठीक आहे. त्याचबरोबर बिझनेस रिफॉर्म ॲक्शन प्लॅन हा डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड. ठीक आहे. त्याचं नाव कधी चेंज झालं? एक्झॅक्टली इंटरनल ट्रेड कधी ॲड केलं? तर ते स्पेसिफिक माहीत पाहिजे आपल्याला. त्याचबरोबर बिझनेस रिफॉर्म ॲक्शन प्लॅन 2020चा आहे. त्याच्यामध्ये स्टेट जे आहेत हे 4 कॅटेगरीमध्ये म्हणजे कॅटेगराईज केले आहेत. ज्याच्यामध्ये टॉप अचिव्हर्स, ॲस्पायर आणि इमर्जिंग. ठीक आहे. आता एक तमिळनाडूचं एक्झाम्पल दिलं होतं. कशासाठी? तर फुटवेअर इंडस्ट्री जी आहे मॅन्युफॅक्चरिंग फुटवेअर, तर त्याच्या ग्रोथसाठी तमिळनाडूचं स्पेसिफिक एक्झाम्पल दिलंय. का? तर तमिळनाडू हे 38% इंडियाचं फुटवेअर आणि लेदर प्रोडक्टला म्हणजे आउटपुट देते आणि जवळपास 47% इंडियाचं टोटल लेदर एक्सपोर्ट हे त्या तमिळनाडूमधून होते. तमिळनाडूचा आपण अजून काय बघितलं इम्पॉर्टन्स? फॅक्टरीज, टोटल नंबर ऑफ फॅक्टरीज पर येस. ठीक आहे. सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट, काउन्सिल फॉर लेदर एक्सपोर्ट आणि फुटवेअर डिझाईन अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट. ठीक आहे. यांच्या सहाय्यानं हे सगळ्या गोष्टी केल्यात. मदुराई, शिवगंगाई हे म्हणजे ठिकाणं जे आहेत तर त्याला असे क्लस्टर बेस्ड अप्रोचनं डेव्हलप केले फुटवेअरसाठी. ठीक आहे. आता पुढचा म्हणजे चॅप्टर चालू होतो सर्व्हिसचा. एक तर सर्व्हिसेस.
सर्व्हिसेस पण स्पेसिफिकली पॉईंट आहे आपल्याला 2.6 सिलेबसच्या पॉईंटमध्ये. तर ह्याच्यामध्ये बघा 62% ऑफ द ग्लोबल जीडीपी काय आहे, ग्लोबल म्हटलं इंडियाचा नाही, तर तो सर्वेमध्ये, बरोबर. यानंतर जर ग्लोबल सर्व्हिसेसची PMI बिझनेस ऍक्टिव्हिटी इंडेक्स जो आहे तर तो बघितला तर डिसेंबरमध्ये, ठीक आहे, तर 53.8 एवढा त्याचा, एक मिनिट, तर डिसेंबर 2024 मध्ये जर ऍक्टिव्हिटी बघितली तर आतापर्यंतचा 4 मंथचा हाय डिसेंबर 2024 मध्ये दाखवला आहे. तर तो रँक किती आहे, 53.8 तो इंडेक्सचा व्हॅल्यू आहे. ठीक आहे. आता महत्वाची गोष्ट, इंडियाचा ग्लोबल सर्व्हिस एक्सपोर्ट मधला जो शेअर आहे तो वाढत गेलाय. कारण की का, एलपीजी नंतर आपण बघितलं. ठीक आहे. त्यानंतर 2023 मध्ये युनायटेड स्टेट्सचा ग्लोबल सर्व्हिसच्या एक्सपोर्टमध्ये 13% शेअरने सर्वात डॉमिनन्स होता. त्यानंतर UK 7.4, जर्मनी 5.5. ठीक आहे. मग इस्रायल, चायना, फ्रान्स वगैरे 5-5%वर आहे. इंडिया किती आहे बघा, हे महत्वाचं आहे, 7th किती आहे, 4.3%. ह्याच्यावर हे स्टेटमेंट येऊ शकतं. तर तुम्ही जर बघितलं ग्राफ की ग्लोबल सर्व्हिसेस आणि मर्चंडाइज एक्सपोर्ट, तर ब्लू मध्ये दिसते तुम्हाला सर्व्हिसेस 1.9, 3 आणि 4.3, म्हणजे दशकाच्या पाठीवर बघितलं 2005 ला 1.9, 2014 ला 3 आणि 2023 ला 4.3 झाले. 2014 आणि 2023 ह्यातला मर्चंडाइज एक्सपोर्ट बघितला तर तो काय झालाय, फक्त 0.1% वाढलेला आहे. असे डेटा थोडासा लक्षात ठेवा. त्याचबरोबर अजून हा, एम्प्लॉयमेंट जे आहे जवळपास 30% वर्कफोर्सला एम्प्लॉयमेंट सर्व्हिस सेक्टर जो आहे तर तो प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर जीव्हीए ॲट करंट प्राइजेस, हे वरचं स्टेटमेंट राहिलं, त्याच्यातलं सुद्धा जीव्हीए नावाचं स्पेसिफिक पॉईंट तुम्हाला 1.1 मध्ये, बरोबर ना, की जीडीपीचा जो टॉपिक आहे पहिला मॅक्रो इकॉनॉमिक्स, त्याच्यामध्ये जीव्हीए नावाचा एक स्पेसिफिक पॉईंट आहे. तर त्याच्यामध्ये करंट प्राइसला टोटल जीव्हीए मधलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे सर्व्हिसचं, तर ते 50.6 वरून 55% वर 2025 पर्यंत वाढलेलं आहे. त्याचबरोबर मागचं जर दशक बघितलं पूर्ण, तर दरवर्षी 6% पेक्षा जास्त अॅन्युअल ग्रोथ जी आहे ती आहे, एक्सेप्ट कधी, कोविड. सर्व्हिस बघतो आपण. ठीक आहे. आता सर्व्हिस सेक्टरमध्ये पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस जे आहेत, तर त्यांचं 11 ते 12% मध्ये शेअर टोटल जीव्हीए मध्ये दिसून येतो एका दशकामध्ये, फायनान्शियल इयर 2013 ते 2023 मध्ये. त्याचबरोबर पुढचा पॉईंट, इन्फॉर्मेशन अँड कम्प्युटर रिलेटेड सर्व्हिसेस जे आहेत तर त्यांच्यामध्ये मॅक्झिमम बॉयन्सी आहे अमंग द सर्व्हिसेस ड्युरिंग द लास्ट डिकेड. ठीक आहे. बॉयन्सी म्हणजे काय, की त्यांचं कॉन्ट्रीब्युशन मग टोटल जीव्हीए मधला जो वर खाली होणारा प्रमाण आहे तर ते त्यांचं जास्त आहे. ठीक आहे. इन्फॉर्मेशन आणि कम्प्युटर रिलेटेड सर्व्हिसेस. ठीक आहे. आता परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स सर्व्हिसेस साठीचा असतो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की काय आहे, की कंटिन्युअस 41 मंथ जे आहेत 2021 ऑगस्ट पासून हा काय आहे, की एक्सपान्शन झोन मध्ये आहे सर्व्हिस सेक्टर आपला. तर एवढाच डेटा म्हणजे बऱ्यापैकी महत्वाचा आहे. अजून एक आहे, इन्शुरन्स सर्व्हिसेस जे आहेत त्याला हायेस्ट एफडीआयचा इन्फ्लो आहे किती, 62%च्या वर. हे स्टेटमेंट एक महत्वाचं आहे, इन्शुरन्स. आता एफडीआय फ्लो बघा सर्व्हिस सेक्टर मधला थोडा 2025 चा पहिल्यांदा बघू. हायेस्ट एफडीआय कशात आला बघा, तर इन्शुरन्स मध्ये आपणच बघितलं आता 60 किती होता, 2, बरोबर, 62%. त्यानंतर अदर्स फायनान्शियल सर्व्हिसेस, त्यानंतर सेकंड पॉईंट आहे फायनान्शियल सर्व्हिसेस. हा, त्याचबरोबर नॉन बँकिंग सर्व्हिसेस आणि सर्वात शेवटी बँकिंग सर्व्हिसेस असा पॉईंट आहे. सर्वात जास्त इन्शुरन्स आणि सर्वात कमी बँकिंग सेक्टर, त्याच्यामध्ये एफडीआय आलेला आहे. आता रिकमेंडेशन काय सर्व्हिस सेक्टरसाठी,
सर्व्हिस सेक्टरसाठी रिकमेंडेशन काय? तर एकतर डिफेंड म्हणजे काय की जे ग्लोबलायझेशनमुळे जे सर्व्हिस सेक्टर समोर चॅलेंज आले, तर त्याला डिपेंड करायचं. मग त्यासाठी आपण काय करणार, कम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस आणि प्रोफेशनल सायंटिफिक आणि बिझनेस सर्व्हिसेस तुम्हाला स्क्रीनवर दिसते. म्हणजे पहिल्यांदा डिपेंड करायचं बेसिकली काय आहे, की ग्लोबलायझेशनमुळे येणारा चॅलेंज आहे त्यामुळे डिपेंड करायचं. त्याचबरोबर ॲक्सेलरेट करायचं, जे स्टिम्युलेटेड एरियाज आहेत जिथं ग्रोथ होऊ शकते तर तिथं ॲक्सेलरेट करायचं आहे आपल्याला. ट्रान्सफॉर्म ट्रान्सफॉर्म म्हणजे काय, बऱ्याचशा R&D किंवा इनोव्हेशनच्या प्रॅक्टिसेस वगैरे असं वापरून आणि काही काही फोकस एरिया करून म्हणजे ट्रॅव्हल, हेल्थ आणि पर्सनल अँड कल्चरल अँड रिक्रिएशनल सर्व्हिसेस ह्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्म करायचा. म्हणजे हा थोडासा मॅप जरी बघितला तरी तुम्हाला गोष्टी या क्लिक होतील. अनटॅप्ड म्हणजे काय, जो एरिया आपण आता बघितलाच नाही आतापर्यंत कधी, म्हणजे एक्सप्लोर नाही केला. आपलं पहिल्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं काय, की आपण आता नव्या मार्केटकडे पण आता शिफ्ट होण्याचा प्रयत्न करतोय, ट्रॅडिशनल मार्केट सोडून. मग हे कुठले कुठले आहेत? इन्शुरन्स अँड पेन्शन सर्व्हिसेस, पुढचा आहे ऑडिओ व्हिज्युअल रिलेटेड सर्व्हिसेस म्हणजे गेमिंग वगैरे तुमच्या सगळ्या गोष्टी आल्या. ठीक आहे. टेलिकम्युनिकेशन आणि पोस्टल आणि कुरिअर अशा. आता प्रोग्रेस इन लॉजिस्टिक आणि फिजिकल कनेक्टिव्हिटी बेस्ड सर्व्हिसेस तो एक बघू. आता इंडियन रेल्वेच्या बाबतीत बघा, इंडियन रेल्वे काय आहे की फोर्थ लार्जेस्ट नेटवर्क आहे वर्ल्ड मधला. ठीक आहे. पॅसेंजर ट्रॅफिक जर बघितला तर ते किती आहे, 8% ग्रोथ दाखवले प्रिव्हियस इयर पेक्षा. जर बसून घ्या लवकर. फोर्थ लार्जेस्ट नेटवर्क आहे वर्ल्ड मधलं. आणि जर पॅसेंजर बघितले तर तुम्हाला किती 8% अॅन्युअल ग्रोथ दिसून येते. टोटल 323 रेल्वे स्टेशन दिसून येतात. आता भारत गौरव ट्रेन्स नव्यानं लॉन्च केलेत, थीम बेस्ड टुरिस्ट सर्किट ट्रेन्स आहेत. ठीक आहे. ई तिकीटिंग बघितला तर 86% ऑफ द रिझॉर्ट सेक्टर, म्हणजे रिझर्व्ह तिकीट जे होतात त्यातले 86% आता ई तिकीटिंग होतात. रोड ट्रान्सपोर्ट बघा, आपण मगाशी एक बघितलं की रोड ट्रान्सपोर्ट हे ट्रान्सपोर्ट मधलं सगळ्यात जास्त कार्बन एमिशन करणारं सेक्टर आहे. तर रोड ट्रान्सपोर्ट बघा, 78% टोटल जीवे ऑफ ट्रान्सपोर्टमध्ये ऍड होतं. आणि एक महत्वाचं फास्टॅगच्या अनुषंगाने काय आहे की 774 सेकंडचा वेटिंग टाइम होता टोल प्लाझाला, तो आता कमी होत 47 सेकंड्सवर आला. एव्हिएशन्स फ्लाइंग हाय, फ्लाइंग हाय. एव्हिएशन मध्ये काय आहे की इम्पोर्टेड एअरक्राफ्ट आणि ह्या गोष्टी आहेत ना टूल्स, त्याच्यामध्ये 5% इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जो आहे तो आपण अनाऊन्स केलेला आहे. ठीक आहे. पोर्ट, वॉटरवेज आणि शिपिंग याच्यामध्ये बघा, मॅरिटाईम इंडियाची विजन आहे 2030 पर्यंतची आणि मॅरिटाईम अमृतकाल विजन आहे 2047ची, विथ द एम ऑफ पोझिशनिंग इंडियन शिप बिल्डिंग अँड शिप रिपेअर अमंग टॉप 5 ग्लोबली बाय 2047. तर टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी आपण तिकडे आलो होतो. तर टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटीमध्ये हे केलं नव्हतं ना आपण अजून. ठीक आहे. तर टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी, तर प्री पॅन्डेमिक लेवल थोडंसं तिथं परत आपण आलोय. पॅन्डेमिकमध्ये ऑफकोर्स काय झालं असणार आहे की टुरिझम सेक्टर जो तो म्हणजे खूप खालावला. तर प्री पॅन्डेमिक लेवल 5% होते GDPच्या, 5% हा टुरिझम सेक्टरमध्ये होता जो की परत रिवाईव्ह झाला. आणि सध्याचा जर बघितला फायनान्शियल इयर 23 मध्ये तर तो टुरिझम सेक्टरनं 7.6 करोड्स ऑफ जॉब जे आहेत तर ते क्रिएट केलेले आहेत. ठीक आहे. तर ओके. तर इंटरनॅशनल टुरिस्ट अरायव्हल्स जे आहेत तर त्याच्यामध्ये इंडियाचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे बघा. शेअर ऑफ इंडियाज इंटरनॅशनल टुरिस्ट अरायव्हल इन वर्ल्ड इंटरनॅशनल टुरिस्ट अरायव्हल्समध्ये 1.45% एवढा कॉन्ट्रीब्युशन जो आहे तो आहे. आणि तेच रिझन आहे की काय, की फॉरेन एक्सचेंज अर्निंग थ्रू टुरिझम आहे ना, हे किती आहे आपलं, $28 बिलियन इतकं आहे. आपलं ओव्हरऑल फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह किती आपण बघितलं होतं मगाशी, 704 क्रॉस झालं होतं, नंतर थोडंसं कमी आलं बरोबर.
येस. ठीक आहे. इंडिया रिसिव्ड 1.8% ऑफ वर्ल्ड टुरिझम रिसिप्ट. बरोबर. वर्ल्ड टुरिझम रिसिप्ट मधून तेवढे भेटतात आपल्याला जवळपास वर्ल्डच्या. आणि 14वा रँक आहे आपला वर्ल्ड टुरिझम रिसिप्ट ड्युरिंग 2023. ठीक आहे. त्याचबरोबर रिअल इस्टेट बिल्डिंग द इकॉनॉमी. इंडिया रँक 31 आउट ऑफ 89 कंट्रीज इन द ग्लोबल रिअल इस्टेट ट्रान्सपरन्सी इंडेक्स. फक्त आकडा लक्षात ठेवा. ठीक आहे. बिझनेस सर्व्हिसेस, आय टी सर्व्हिसेस. आय टी सर्व्हिसेसमध्ये बघा, रिफॉर्म्स इन्क्लूड द ॲबॉलिशन ऑफ द 2% इक्वलायझेशन लेव्ही. ठीक आहे. म्हणजे रिफॉर्म्स आणलेत काही, तर ते बघा की 2% ऑफ द इक्वलायझेशन लेव्ही तर त्यामध्ये आणलेलं आहे आपण. ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर्स. ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर्स बघा, तर ते काय आहेत? बेसिकली ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर काय आहेत की आपलं ओव्हरऑल बिझनेस म्हणजे इकोसिस्टम जे आहे तर त्यांना बूस्ट करायसाठी हे क्लस्टर बेस्ड अप्रोच असल्यासारखंच थोडंफार आहे की स्ट्रॅटेजिक हब आहेत रिशेपिंग द इंडियन कॉर्पोरेट लँडस्केप. पण कॉर्पोरेट लँडस्केपसाठी हे आहेत. ठीक आहे. तर हे लक्षात घ्या. त्याचबरोबर इंडियानं आता काय केलंय की हां, सगळ्यात महत्त्वाचं स्टेम माहिती आहे तुम्हाला? स्टेम म्हणजे काय? सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स. बरोबर. तर यामध्ये 28% जो वर्कफोर्स आहे तो कुठला आहे? इंडियन आहे. बरोबर. त्याचबरोबर 23% जर तुम्ही ग्लोबल सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं जर टॅलेंट बघितलं तर ते कुठलं आहे? इंडियन आहे. इथं प्रश्न फ्रेम होऊ शकतो. बरोबर. इथं प्रश्न फ्रेम होऊ शकतो. म्हणजे तेच रिझन आहे की सर्वांना माहिती आहे काय मोस्ट मोठ्या कंपन्यांचे सीईओ वगैरे जे आहेत ते इंडियन आहेत. बरोबर. पुढे AI अडॉप्शन इन सर्व्हिस सेक्टर्स इन इंडिया. याच्यामध्ये SBIचं एक स्वतःचं इंटेलिजन्स असिस्टंट नावाचं एक चॅटबॉट आहे की जे AIच्या माध्यमातून बँकिंग सर्व्हिसेस ज्या आहेत तर त्या प्रोव्हाइड करतं. आता टेलिकम्युनिकेशन बघा. एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनेच बघू की सेकंड लार्जेस्ट कम्युनिकेशन मार्केट आहे. टेलिकम्युनिकेशन मार्केट आहे. याच्यामध्ये बघा 1.18 बिलियन टेलिफोन सबस्क्रायबर्स आहेत आणि ओव्हरऑल टेलिडेन्सिटी किती आहे? 84%. हे महत्वाचं. कारण की टेलिडेन्सिटीचा पॉईंट तुम्हाला कुठे दिसेल अजून? 12th 5 इयर प्लॅनमध्ये पण काही काही ठिकाणी तुम्हाला टार्गेट्स दिलेत. बरोबर. तर तिथे सुद्धा आहेत. आणि 941 मिलियन ब्रॉडबँड युजर्सचे आहेत. तर ते 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहेत. फक्त एवढंच लक्षात ठेवा 84% टेलिडेन्सिटी आणि सेकंड लार्जेस्ट मार्केट आपलं आहे. ठीक आहे. आता अजून बघा C.Dot द कॅटलिस्ट ऑफ इंडियाज टेलिकम्युनिकेशन रिव्हॉल्युशन. टेलिकॉम रिव्हॉल्युशन. बरोबर. तर आता सायबर सिक्युरिटीसाठी C.Dotनं संवाद नावाचं एक ॲप प्रोव्हाइड केलंय. संवाद नावाचं ॲप. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय होणार की तुम्हाला सिक्युअर कॉल अँड चॅट म्हणजे थोडक्यात ते इन्क्रिप्टेड फॉर्मॅटमधले जे कम्युनिकेशन आहे. बरोबर. तर तसं प्रोव्हाइड करण्यासाठी संवाद नावाचं ॲप आलंय. असे जे ॲप्स आहेत ना म्हणजे ई गव्हर्नन्स मधले किंवा सायबर सिक्युरिटीमध्ये तुम्हाला GS4च्या सायन्स टेकमध्ये सुद्धा बऱ्याचदा विचारले जातात त्या कम्प्युटरच्या सेक्शनमध्ये एखादा गव्हर्नमेंटचा इनिशिएटिव्ह विचारला जातो. आता निधी बघा. असं फ्लॅगशिप योजना ज्या आहेत ते येऊ शकतात. नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर डेव्हलपिंग अँड हार्नेसिंग इनोव्हेशन. इनोव्हेशनच्या बाबतीत आहे. आणि आविष्कार प्रोग्राम जे आहे तर तो सुद्धा आविष्कार नावामध्ये की इनोव्हेशनसाठी आहे. बरोबर. आता स्टेट वाईज अनालिसिस ऑफ सर्व्हिस सेक्टरचा परफॉर्मन्स काय ते बघू. स्टेट वाईज अनालिसिस हे थोडं स्टेट वाईज बघायचं बरं का सगळ्याच सेक्टरमध्ये. FDI किती आलाय, इम्पोर्ट एक्सपोर्ट किती आहे किंवा अजून काय आता आपण हे बघतोय की सर्व्हिस सेक्टर मधला परफॉर्मन्स किती आहे. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत. फायनान्शियल इयर 2023 मध्ये जर बघितलं तुम्ही तर कर्नाटक आणि महाराष्ट्र जे आहे अकाउंट्स फॉर मोर दॅन 1/4 ऑफ द टोटल सर्व्हिस सेक्टर ऑफ ऑल स्टेट्स. रिझन काय? सर्व्हिस सेक्टर बेंगळुरू आणि पुणे. बरोबर. ह्याच्यामुळे सर्व्हिस सेक्टर जो आहे 1/4 इंडियाचा हा कुठे आहे? कर्नाटक आणि महाराष्ट्र. ठीक आहे. तमिळनाडू, उत्तर प्रदेश, गुजरात. ठीक आहे. तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि गुजरात जे आहेत हे मोर दॅन 50% ऑफ द टोटल सर्व्हिस सेक्टर्स जे आहेत तर तिथं कव्हर होतात. त्याचबरोबर अजून बघा की मेघालय, उत्तराखंड, मिझोरम हे जे आहेत त्यात मोर दॅन थर्ड ऑफ देअर सर्व्हिसेस जे आहेत हे ट्रेड, रिपेअर्स, हॉटेल्स वगैरे ह्या गोष्टीतून होतात. मेनली टुरिझम. तुम्हाला माहिती आहे मेघालय, उत्तराखंड आणि मिझोरम हे कुठे हिमालयन स्टेट्स आहेत. सो टुरिझम वगैरे जा तो तिथे जास्त आहे. स्टेट वाईज शेअर बघा एकदा डायग्राम मध्ये दिसतो तुम्हाला की सर्वात जास्त कोणाचं? महाराष्ट्र आणि 2 नंबरला कर्नाटक. आणि हे दोन्ही मिळून किती आहे? जवळपास
बरोबर. 1/4 बघितला होता. हा, आता फायनान्शियल सर्व्हिसेस कुठं हायली कॉन्सन्ट्रेटेड आहेत? महाराष्ट्रात, जस्ट बिकॉज मुंबई, तमिळनाडू आणि गुजरातमध्ये गिफ्ट सिटी आणि कर्नाटका, याच्यामध्ये 50% जास्त टोटल फायनान्शियल सर्व्हिसेस जे आहेत तर ह्या महाराष्ट्रामध्ये मुंबई, तमिळनाडू, गुजरात आणि कर्नाटक इथं आहे. बरोबर. त्याचबरोबर कर्नाटका, महाराष्ट्र, तेलंगणा, हरियाणा आणि तमिळनाडू, एक हरियाणा जर ऑड काढलं तर बाकी सगळे सदर्न स्टेट आहेत महाराष्ट्रात. आणि तर ह्याच्यामध्ये 1/3 ऑफ देअर सर्व्हिसेस आहेत ना, हे कुठून येतात तर रिअल इस्टेट मधून येतात. बरोबर. त्याचबरोबर आता तुम्हाला हे माहितीच आहे, IT कॉन्सन्ट्रेशन आणि फिनटेक सर्व्हिसेस कुठे कुठे आहेत तर कर्नाटकामध्ये बेंगलुरू, तेलंगणामध्ये हैदराबाद, महाराष्ट्रामध्ये मुंबई, हरियाणामध्ये गुरुग्राम सुद्धा आहे, तामिळनाडूमध्ये चेन्नई. इथं IT आणि फिनटेक सर्व्हिसेस ज्या आहेत तर ह्या मोस्टली कॉन्सन्ट्रेटेड आहेत. स्टेट्स विथ हाय पर कॅपिटा इंडस्ट्रियल ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन, म्हणजे कुठल्या ठिकाणी इंडस्ट्रीच्या माध्यमातून व्हॅल्यू ॲडिशन हे जास्त झाले अशी राज्य कुठले कुठले तर बघा, गुजरात, उत्तराखंड आणि हिमाचल. ठीक आहे, गुजरात, उत्तराखंड आणि हिमाचल हे सर्व थोडंसं पाठांतराचाच पार्ट आहे. ठीक आहे. स्ट्रॉंग सर्व्हिस सेक्टरचा परफॉर्मन्स कुठे कुठे आहेत? कर्नाटका, तेलंगणा आणि केरळा. एक्सेलेंट सर्व्हिसेस विथ हाय पर कॅपिटा सर्व्हिस GSV आहे. ओके. आता ड्युअल स्ट्रेंथ म्हणजे काय केलं हे त्यांनी की म्हणजे इकॉनॉमीचा डिपेंडन्स कशावर? उदाहरणार्थ महाराष्ट्राची स्ट्रेंथ ही इंडस्ट्री आणि सर्व्हिस दोन्ही आहे. बरोबर. म्हणजे महाराष्ट्र आणि तमिळनाडू बघा, इंडस्ट्री आणि सर्व्हिस अशी ड्युअल स्ट्रेंथ आहे. तेच तुम्ही फक्त सर्व्हिस सेक्टरवर अवलंबून असणारी मेजॉरिटी कुठले कुठले आहेत? कर्नाटका बिकॉज ऑफ बेंगलोर, तेलंगणा बिकॉज ऑफ हैदराबाद, ठीक आहे, आणि केरळा हे मोस्टली एक्सक्लुझिव्हली ऑन सर्व्हिसवर जास्त अवलंबून असणारे आहेत. आणि स्टेट विथ रिफॉर्म पोटेन्शियल हे राहिलेले स्टेट्स आहेत जे तुम्ही नंतर बघू शकता. मोस्टली बॅकवर्ड स्टेट्स आहेत सगळे की जिथं रिफॉर्मचं पोटेन्शियल आहे. आता थोडासा मोठा सेक्शन आहे तो कव्हर करू आपण. ॲग्रिकल्चर अँड फूड मॅनेजमेंट सेक्टर ऑफ द फ्युचर. ठीक आहे. आता कंट्रीचं जी GDP आहे त्याचा 16% ऑफ द कंट्रीचा GDP जो आहे तो ॲग्रिकल्चर मधून येतो आणि अराउंड 46.1% ऑफ द पॉप्युलेशन जी आहे त्याला तो सपोर्ट करतो. बरोबर. मग अशी कोणीतरी 70% असं क्वेश्चन विचारलं. ओके. तर रायडिंग ऑन गुड मान्सून बघा, म्हणजे रिझन काय? मान्सून चांगला झाला आपला. बरोबर. त्यामुळे खरीपचं फूड ग्रेनचं प्रोडक्शन जे आहे ते इन्क्रीज झाले प्रिव्हियस इयर पेक्षा 89.37. ठीक आहे, 89.37 लाख मेट्रिक टन्स एवढे इन्क्रीज झाले ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस इयर. बरोबर. एवढा आकडा लक्षात ठेवण्याची गरज नाहीये, पण एवढं लक्षात ठेवा की मान्सूनमुळे खरीपचं प्रोडक्शन जे आहे ते चांगलं झालं. आता स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय ॲग्रिकल्चरचा स्टेडी परफॉर्मन्स जो दिसतोय, तर बऱ्यापैकी चांगला परफॉर्मन्स इथं आहे. 2022, 23, 24, 25 फक्त 2च हाफ आपण बघितले ॲग्रिकल्चरच्या माध्यमातून. तर ह्याच्यामध्ये Q4 ऑफ द 2022-23 हा चांगला परफॉर्मन्स होता. आणि इव्हन ॲग्रिकल्चरच्या बाबतीत असंही म्हटलं जातं की कोविडच्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला तारलं कोणी तर ॲग्रिकल्चरनं. बरोबर. आणि ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट हा त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात होता. त्याचबरोबर करंट अॅन्युअल ग्रोथ रेट जो आहे ॲग्रिकल्चर आणि अलाइड सेक्टरमध्ये त्यात पण इंटरस्पेसिफिक म्हणजे रिलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन बघा, सगळ्यात जास्त जो ग्रोथ रेट कशामध्ये हा फिशरीज 8.7%, 8.7% एवढा ग्रोथ रेट आहे. त्यानंतर आहे मीट आणि एग्ज. ठीक आहे, मीट आणि फिशरीज नावाचं स्पेसिफिक पॉईंट तुम्हाला 2.2 मध्ये 2.2 नावाच्या पॉईंटमध्ये. ठीक आहे, मीट आणि एग्ज. त्याचबरोबर नंतरचा पॉईंट आहे तुमचा कॉटन आणि स्पायसेस आणि लाईव्ह स्टॉक, म्हणजे मोस्टली ॲनिमल हजबंड्रीवर असणारे उद्योग जे आहेत ते सर्व टॉपला आहे. बघितला का? फिश, मीट अँड एग्ज, हा कुठला फूड्स अँड स्पायसेस. ठीक आहे, तर तो एक थोडासा ऑड आहे. लाईव्ह स्टॉक आणि मिल्क हे सगळे जे आहेत ते 5.8च्या वर आहेत. अदरवाईज बाकी सगळे थोडेसे खाली आहेत. आणि ओव्हरऑल ॲग्रिकल्चर आणि अलाइड सेक्टरचा 3.6% हा करंट म्हणजे कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट तो तुम्हाला इथे दिसून येतो. ठीक आहे. मेजर आपण ग्लोबल सिरियल प्रोड्युसर आहे, अन्नधान्याच्या उत्पन्नात आपण टॉपला आहे. तर त्यामध्ये इंडिया
11.6% ऑफ द वर्ल्डचं टोटल आउटपुट आहे हे सिरियलचं म्हणजे अन्नधान्यांचं आपण प्रोड्यूस करतो. अजून एक आहे की म्हणजे आता ह्या डेटा नाही आहे सर्वेमध्ये, पण हा डेटा तुम्ही करणं अपेक्षित आहे की क्रॉपची प्रोडक्टिव्हिटी, सगळ्या क्रॉपची प्रोडक्टिव्हिटी. कारण रिसेंटली मागच्या वेळेला तरी आंबे, केळी वगैरे असे ह्यांचे सुद्धा प्रोडक्टिव्हिटीनुसार कुठले राज्य म्हणजे अग्रेसर आहेत. तर ते पेअरला तुम्हाला विचारलं. तर तेवढे करून घ्या. इंडियाचं फ्लोरिकल्चर हा एक चांगला पॉईंट आहे. म्हणजे आत्तापर्यंत प्रश्न आलेला नाही कधी. पण स्पेसिफिक फ्लोरिकल्चर हा तुम्हाला 2.2 मध्ये पॉईंट आहे फ्लोरिकल्चर. फ्लोरिकल्चरला आपण काय म्हणतो? सनराईज इंडस्ट्री. सनराईज इंडस्ट्री म्हणजे काय? उदयोन्मुख. त्याला आपण नव्यानं प्रमोट करतो. ह्यामध्ये 100% एक्सपोर्ट ओरिएंटेशन आहे आपल्याला सनराईज इंडस्ट्रीला. ठीक आहे. तर यामध्ये बघा अव्हेन्यूज काय काय आहेत फ्लोरिकल्चरमध्ये? तर एकतर फ्लॉवर प्रोडक्शन, लूज फ्लॉवरचं प्रोडक्शन, ड्राय फ्लॉवर्स वगैरे, कट ग्रीन, स्पॉट प्लांट्स, फ्लॉवर सीड्स, म्हणजे एकंदरीत तुम्हाला नर्सरीच्या माध्यमातून जे काही काही उत्पन्न मिळतात तर ते सर्व आहेत. इसेन्शियल ऑइल्स, परफ्यूम वगैरे. ठीक आहे. एक स्टेटमेंट आहे बघा की इंटरक्रॉपिंग फ्लॉवर्स आर मोर प्रॉफिटेबल कम्पेअर्ड टू द ऑप्शन ऑफ सिरियल्स, पल्सेस, व्हेजिटेबल्स आणि ऑइल सीड्स. इंटरक्रॉपिंग म्हणजे काय की दोन मेन क्रॉपच्या मध्ये जे आपण पिकं घेतो ते. पण तिथे जर आपण तुम्ही फ्लोरिकल्चर घेतलं तर ते जास्त फायदेशीर आहे ॲज कम्पेअर्ड टू दुसरं कुठलं तरी अन्नधान्य घेणं, असं सर्वेमध्ये लिहिलेलं मत आहे. त्यामुळे ते येऊ शकतं इन केस. ठीक आहे. पण आतापर्यंत फ्लोरिकल्चरवर प्रश्न कधीच आलेला नाहीये, पण सिलेबसचा पॉईंट आहे. आता त्याचबरोबर एक लक्षात घ्या की जे मार्जिनल आणि स्मॉल लँड होल्डिंगवाले असणारे जे सगळे आहेत तर म्हणजे फार्मर्स, तर त्यांच्यासाठी जवळपास 96% लँड होल्डिंग जी आहे तर ती मार्जिनल आणि म्हणजे टोटल लँड होल्डिंग मध्ये त्यामध्ये येते. तर त्यामधला 63% एरिया जो आहे तो फ्लोरिकल्चरच्या अंडर कल्टिवेशन जो आहे तर तो आहे. आता पुढे बघा आपण पहिल्यांदा कुठले कुठले अग्रेसर राज्य आहेत तर ते बघू. तर तमिळनाडू, कर्नाटका, मध्य प्रदेश, वेस्ट बेंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र. तमिळनाडू अग्रेसर आहे हे लक्षात ठेवा. तमिळनाडू बऱ्याच ठिकाणी अग्रेसर आहे, आपण आतापर्यंत बघितलं. इंडस्ट्रीमध्ये असेल, फुटवेअर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपण बघितलं होतं अग्रेसर आहे. फॅक्टरीचं फॅक्टरी पर पर्सन, नंबर ऑफ फॅक्टरीज, तर त्यामध्ये सुद्धा आपण तमिळनाडूला अग्रेसर बघितलेला आहे. आणि फ्लोरिकल्चर मध्ये सुद्धा. ठीक आहे. इंडियानं बरंच म्हणजे जवळपास 19,000 मेट्रिक टन्स ऑफ फ्लोरिकल्चर प्रोडक्ट जे आहेत ते एक्सपोर्ट केलेत. आणि की एक्सपोर्ट डेस्टिनेशन एक लक्षात ठेवा, USA, नेदरलँड, UAE, UK, कॅनडा आणि मलेशिया. म्हणजे एक्सेप्ट मलेशिया सगळ्या कुठल्या कंट्री आहेत तुमच्या डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये येतात. ठीक आहे. तर तिकडं आपण करतो. हा आता हे बघा की 90% लँड ही मार्जिनल फार्मर्स जे आहेत तुम्हाला स्क्रीनवर दिसते वेन डायग्राम, तर त्यांनी फ्लोरिकल्चर जे आहे तर केले. कारण की फ्लोरिकल्चर हे कमी जागेमध्ये जास्त उत्पादन देणार आहे. तुम्ही पण नर्सरी वगैरे बघत असाल. फक्त एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लक्षात ठेवा की मार्जिनल फार्मर हे सर्वात जास्त 90% फ्लोरिकल्चर घेतात. ठीक आहे. आणि त्याचबरोबर एक्सपोर्ट ऑफ ॲग्री अँड प्रोसेस फूड, म्हणजे ॲग्री आणि इन जनरल प्रोसेस फूडचं जर एक्सपोर्ट बघितलं तर सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन कशाचं आहे? फ्लोरिकल्चरचं. बरोबर, 14.55%. ओके. तर आता फिशरीच्या बाबतीत एक पॉईंट होता की हायेस्ट कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट्स 13.67%. आपण मगाशी बघितलं होतं ॲग्रिकल्चर आणि अलाइड ॲक्टिव्हिटीज मधल्या ग्रोथ रेटमध्ये सर्वात जास्त फिशरीज होतं 13.67%. ठीक आहे. फॉलोड बाय लाईव्ह स्टॉक विथ किती आहे? 12.99% इतकं लाईव्ह स्टॉकचं आहे. आता इन जनरल ॲग्रिकल्चर आणि अलाइड सेक्टरचा जर ग्रोथ रेट बघितला स्टेट वाईज तर सर्वात जास्त कोणाचा आहे? आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशचा सर्वात जास्त आहे जो की 8.8% आहे. ठीक आहे. एक्सक्लुडिंग फॉरेस्ट अँड लॉगिंग. त्यानंतर मध्य प्रदेश आणि मग तमिळनाडू. ठीक आहे. बाकी पुढचा काही पॉईंट एवढा महत्वाचा नाही आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू की डायव्हर्सिफाय कशात वगैरे केलं. त्याचबरोबर जर फ्रेश ग्रेपमध्ये जर बघितलं, इंडिया इज ऑल्सो लिडिंग एक्सपोर्टर. ओके. फ्रेश ग्रेपच्या मध्ये. ठीक आहे. आणि की ग्रेप ग्रोईंग जे स्टेट जर बघितलं द्राक्षांची जर पिकांचे जर बघितलं तर सर्वात महत्वाचे राज्य कुठले? महाराष्ट्र, कर्नाटका, तमिळनाडू आणि मिझोरम सुद्धा आहे. ठीक आहे. आणि महाराष्ट्र हे 1 नंबरला आहे. 67% जर तुम्ही जर बघितलं आउटपुट
तर ते महाराष्ट्रामधून ग्रेपचं म्हणजे द्राक्षांचं जे आहे तुम्हाला मिळतं. आता आपण पश्चिम महाराष्ट्रातच बघतो की ते कॉन्सन्ट्रेटेड एरिया नाशिक, सांगली वगैरे असे सगळे एरिया. ठीक आहे. डबलिंग द फार्मर्स इन्कम तो जो रिपोर्ट आहे तर तो माहिती आहे तुम्हाला. स्वामीनाथन समितीच्या तर मी तो काही जास्त कव्हर केला नाही कारण की डुप्लिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन होईल. क्रॉप प्रोडक्शन जर बघितलं तर क्रॉप प्रोडक्शन इन्सेंटिव्हायझिंग प्रोडक्टिव्हिटी, क्रॉप डायव्हर्सिफिकेशन, इफिशियन्सी इन द यूज ऑफ इनपुट्स. प्रोडक्टिव्हिटी आणि प्रोडक्शन दोन्हीचा डिफरन्स तुम्हाला बेसिक माहिती आहे आणि सगळ्या फॅक्ट पण तशा अँगलनेच लक्षात ठेवा की गव्हाची प्रोडक्टिव्हिटी कुठे जास्त आहे तर कुठे आहे पंजाब, बरोबर, आणि प्रोडक्शन जास्त कुठे आहे युपी. हे सर्व अँगल माहीत असू द्या आणि हे तुम्हाला अँगल कुठे भेटतील माहिती आहे का, तर महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये हे सर्व फळ पिकं जे आहेत तर त्यांचं प्रोडक्टिव्हिटी आणि प्रोडक्शन स्टेट वाईज तुम्हाला दिलेलं आहे. तर तो एकदा सर्वे बघा, आपण ते पण घेण्याचा प्रयत्न करू नेक्स्ट वीकमध्ये. तर तुम्हाला हे बेसिक माहिती आहे MSP आता किती आहे, 1.5 ऑफ प्रोडक्शन कॉस्ट कधी 2018-19च्या बजेटमध्ये. असं स्पेसिफिक माहीत ठेवा हे 2018-19. मागच्या वेळी काय विचारला होता प्रश्न की रेल्वे बजेट परत कधी मर्ज झालं, ठीक आहे, आणि त्यात थोडंसं काहीतरी चुकवलं होतं, ठीक आहे. तर ते स्पेसिफिक माहित पाहिजे 18, 19, 19, 20, 17, 18 असं नको, मोर स्पेसिफिक हवं, ठीक आहे, तरच तुम्हाला हे होईल. आता बघा, तर MSPचा डेटा तुम्ही करणं अपेक्षित आहे तुमच्या 2.10 टॉपिकला अनुषंगानं, ठीक आहे. तर पण त्यामध्ये बघा सगळ्यात जास्त MSP कशाची वाढल्या, रेपसीड म्हणजे मोहरी किती वाढले, 98% MSP एवढी त्याची वाढले. त्यानंतर मसूरची जी आहे ती 89% वाढले. बाकी मग रेंज एकदा लक्षात ठेवा तुम्ही सगळे. आता सीड क्वालिटी आपण ऍग्रिकल्चर इनपुट मध्ये बघतोय सीड क्वालिटी, ठीक आहे. तर 2023-24च्या सीझन मध्ये ICAR-नं 1.06 लाख ब्रीडर सीड जे आहेत तर ते क्विंटल्स ऑफ ब्रीडर सीड जे आहेत तर ते म्हणजे प्रोड्यूस केलेले आहेत 81 क्रॉपसाठी. सीडच्या बाबतीमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू न आपल्याला काय पाहिजे की त्या कन्सेप्ट माहित पाहिजेत. एकदा सीड बँक सुद्धा विचारून झालं तुम्हाला, ते फाउंडेशन सीड, ब्रीडर सीड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माहित पाहिजे. 3 टाईपचे सीड्स आहेत ते तुम्ही करणं अपेक्षित आहे, तर ते एक घेऊ. त्यानंतर पुढे बघा की क्लायमेट रेझिलियंट टेक्नॉलॉजी पॅकेजेस जे आहेत ते 121 व्हलनरेबल डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजे कंडक्ट केले गेले. तर नॅशनल इनोव्हेशन्स इन क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर इनिशिएटिव्ह त्याच्या अंतर्गत. आता युरिया गोल्ड म्हणजेच काय, युरिया विथ सल्फर, नीम कोटेड युरिया तो एक माहित पाहिजे. UPSCला पण प्रश्न आला होता प्रिलिम्सला नीम कोटेड युरियावर. नीम कोटेड युरियाचा पर्पज काय असतो, डिझोल्युशन जे आहे फिल्ट्रेशन रेट थोडासा त्याचा काय होतं त्यामुळे कमी होतं, बरोबर. आता पुढे बघा, प्रणाम नावाची एक स्कीम आहे, PM प्रणाम. तर ही कशाची आहे फक्त एवढं लक्षात ठेवा की काय करायचं आपल्याला की ॲडॉप्ट अल्टरनेटिव्ह फर्टिलायझर्स नॅनो युरिया किंवा नॅनो डायअमोनियम फॉस्फेट आणि ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स. तर त्याच्याकडे आपल्याला थोडंसं आपला ट्रान्झिशन करायचं आहे. त्यासाठी PM प्रणाम नावाची योजना जी आहे तर ती अशा योजना PM प्रणाम, मग अशी आपण एक समर्थ नावाची योजना बघितली, मित्र वगैरे हे असे जे नाव आहेत ना तर ती एक्झामला येण्याचे चान्सेस जास्त आहेत. आता रेनफॉल आणि इरिगेशन सिस्टम, ठीक आहे. तर ह्यामध्ये बघा ओनली अबाउट 55% ऑफ द नेट सोन एरिया रिसिव्ह इरिगेशन. नेट सोन एरिया म्हणजे काय आणि ग्रॉस सोन एरिया म्हणजे काय हे माहित पाहिजे. आणि ह्यातला थोडासा डेटा आहे ना तो ॲग्रिकल्चर पॉकेट स्टॅटिस्टिक्स नावाचं एक बुक आहे, तर तुम्हाला टाइम असेल तर एकदा फक्त सेग्रिगेट करून घ्या, ठीक आहे, किंवा कोणी जर केला असेल तर ते म्हणजे वापरा रेडीमेड. पण हे प्रश्न येतात बऱ्याचदा आले, नेट सोन एरिया एकदा विचारून झालं. नेट सोन एरिया आणि ग्रॉस सोन एरियामध्ये फरक आहे, बरोबर. दुबार पेरणीचं क्षेत्र जे आहे ते ग्रॉस मध्ये मोजलं जातं, बरोबर. तर ते लक्षात ठेवा. त्याचबरोबर 2/3 ऑफ द इंडियाज ॲग्रिकल्चर लँड जे आहे 2/3 तर ती काय करते की ड्रॉट दुष्काळाचा म्हणजे दुष्काळाला व्हलनरेबल आहे, ठीक आहे. असाच एक प्रश्न विचारला होता कुठला की भूकंप प्रवण क्षेत्र किती पर्सेंटेज आहे, किती पर्सेंटेज आहे ते 59, बरोबर. पुढे त्याचबरोबर 35% प्रोबॅबिलिटी आहे ड्रॉट ऑकरन्सेसची इंडियामध्ये, ठीक आहे. तो पण एक पॉईंट बघून घ्या. ड्रॉटचं मला वाटतं की 2013चं जे वर्ष जे आहे ते सर्वात जास्त ड्रॉट असलेलं वर्ष महाराष्ट्रामध्ये मानले गेले, ठीक आहे. ते एकदा बघून घ्या.
13 असेल, 13 किंवा 14 असेल. ठीक आहे, आपल्या नोट्समध्ये कव्हर केलंय ते डिझास्टर मॅनेजमेंटच्या. तुम्ही कव्हर हां थांबा मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे. सांगतो तुम्हाला. तर पुढचा पॉईंट घ्या की ड्राय ह्युमिड रिजन जे आहे, तर तिथं काय आहे, ड्राय ह्युमिड रिजनमध्ये जवळपास 20% चान्सेस आहेत आणि ॲरिड झोनमध्ये 40% जास्त चान्स आहेत. ठीक आहे, ती काय बेसिक फॅक्ट आहे. आता ॲन्युअल रेनफॉलचं जे डिपार्चर आहे ॲव्हरेज पासूनचं, तर ते एकदा बघा की सर्वात जास्त डिपार्चर कुठं झालंय 2004ला. ठीक आहे, डिपार्चर म्हणजे एक्सेस झाला तो मायनस आहे, बरोबर, -22.1 म्हणजे काय झालं, कमी पडला. ओके. आणि 10.4 इथं कधी दाखवतो तुम्हाला 2021ला, बरोबर, तर इथं सर्वात जास्त आहे. पुढे घेऊ. 2000 असं एक स्टेटमेंट होतं 2099 पर्यंत. ठीक आहे, 2 डिग्री सेल्सिअस ॲन्युअल टेम्परेचर जे आहे तर ते वाढेल आणि त्याचबरोबर 60% जो आहे तो ॲन्युअल रेनफॉल जो आहे तो वाढलेला असेल आणि त्याच्यामुळे काय होईल की ॲग्रिकल्चरची प्रोडक्टिव्हिटी आहे ही 8 ते 12% कमी होईल. असं स्टेटमेंट डायरेक्ट येऊ शकतं कारण हे सर्वेमधलं स्टेटमेंट, बरोबर. त्याचबरोबर इरिगेशन एरिया जो आहे तो 2016च्या फायनान्शियल पासून 21 पर्यंत 19.3% वरून 55% ग्रॉस क्रॉप एरिया एवढा वाढलेला आहे. आणि इंटेन्सिटी जी आहे इरिगेशनची 144.2 वरून 154.5 वर आलेली आहे. ठीक आहे, त्याचबरोबर आता तुम्हाला माहिती आहे की पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा हा इरिगेशन आहे ग्रॉस क्रॉप एरियानुसार. म्हणजे जवळपास किती आहे बघा, 86 ते 98, म्हणजे पंजाबमध्ये 98, हरियाणामध्ये 94, उत्तर प्रदेशमध्ये 84 आणि तेलंगणामध्ये 86, बरोबर. पण झारखंड आणि आसाम बघा इथं काय, तिथं म्हणजे कमी आहे इरिगेशनच्या अंडर एरिया. झारखंड आणि आसाममध्ये, नॉट राजस्थान, झारखंड आणि आसाम. ठीक आहे, कारण की इरिगेशन एरिया कसं कव्हर करतात, म्हणजे मोजतात कसा इरिगेशन एरिया, इट इज अबाउट विथ रिस्पेक्ट टू सोन एरिया, बरोबर. त्यामुळे राजस्थानमध्ये जमीन जरी जास्त असली तरी ते मुळात तिथं सोन एरिया हा कमी आहे, म्हणून तिथं पर्सेंटेज वाईज बघितलं तर झारखंड आणि आसाम जे आहे हे कमी बिलो 20% येतात. ठीक आहे, हां. आता फायनान्शियल इयर 2016 फिजिकल इयर जे आहे तर त्याच्यामध्ये पर ड्रॉप मोर क्रॉप इनिशिएटिव्ह जो आहे तर तो आपण घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये बघा फायनान्शियल असिस्टन्स जो आहे ह्यामध्ये काय 55% जी आहे प्रोजेक्टची कॉस्ट फॉर स्मॉल अँड मार्जिनल फार्मर आणि 45% फॉर अदर फार्मर्स फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मायक्रो इरिगेशन. ठीक आहे, हे आकडा लक्षात ठेवा. रेनफेड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम, रेनफेड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम जो आहे तर तो आणला गेला. नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. कधी कधी बेसिक प्रश्न येतो, डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि ड्रॉट प्रोन एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम यांचं स्पेसिफिक इयर विचारलं 1-2 वेळा. ठीक आहे, तर ते माहित पाहिजे. 73, 74 आणि 77, 78 अशी 2 वर्ष आहेत, तर ती माहित हवी. आता पुढे बघा की रेनफेड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम जो आहे तो इंटिग्रेट केला राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये 2022च्या फायनान्शियल इयर पासून, हे माहित असावं. ठीक आहे, त्याचबरोबर कम्युनिटी लेड टेक्नॉलॉजी एनेबल्ड मॉडेल फॉर रिज्युव्हनेशन ऑफ वॉटर बॉडीज अक्रॉस इंडिया कॅन बी इम्पॉर्टंट इंटरव्हेन्शन टू एनहान्स रुरल वॉटर स्कॅर्सिटी. ठीक आहे, ते बेसिक गोष्ट आहे. हां, आता अवनी नावाचं एक ग्रामीण ॲप आहे, ते एक लक्षात आहे. अवनी ग्रामीण ॲप आहे. ह्याच्यामध्ये काय करणार की ग्राउंड वॉटरचं पोटेन्शियल जे आहे ते आपण आयडेंटिफाय करणार, एवढंच पॉईंट आहे. ठीक आहे, आणि ह्याच्यासाठी मग बाकी सगळ्या गोष्टी वापरणार, कुठल्या जिओ टॅग, इमेज, ठीक आहे, किंवा व्हेरिफिकेशन पण होणार फार्मर्स लेवलला वगैरे. हे फक्त ॲप लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर कंपोजिट लँड यूज रिस्टोरेशन अँड असेसमेंट टूल म्हणजे क्लार्ट GIS. क्लार्ट GIS आणि अवनी ग्रामीण ॲप कशाशी रिलेटेड आहे, इरिगेशन, त्यात पण मोर स्पेसिफिक ग्राउंड वॉटर, एवढं फक्त माहित असू दे. आता लक्षात घ्या मायक्रो इरिगेशन. मायक्रो इरिगेशन जे आहे ते आता वाढतंय, बरोबर, पण ते वाढण्याचं जे पेस आहे ना तर तो कमी आहे USA पेक्षा, 68.6% आणि चायनाचं 13.7% आहे, आपला फक्त 8% आहे. ठीक आहे, आता लोन स्टेटस ऑफ क्रॉप लोन्स लक्षात घ्या. क्रॉप लोनच्या माध्यमामध्ये काय आहे की
सगळ्यात जास्त कुठलं लोन आहे बघा, की क्रॉप लोन हे सर्वात जास्त आहे आणि त्यानंतर तुमचं टर्म लोन जे आहे ते 2 नंबरला आहे. ठीक आहे. मॉडिफाईड इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम विच प्रोव्हाइड काय शॉर्ट टर्म ॲग्रिकल्चर लोन्स थ्रू केसीसी. केसीसी म्हणजे किसान क्रेडिट कार्ड. किसान क्रेडिट कार्डवर बऱ्याचदा प्रश्न येऊ शकतो कारण की ती एक्सक्लुझिव्हली मेन्शन केलेली स्कीम आहे. तर याच्यामध्ये काय, त्याच्यामध्ये काय देतात आपल्याला, कुठल्या टाईपचं कर्ज देतात, शॉर्ट टर्म. ठीक आहे. लॉंग टर्मचा एक कंपोनंट आता ऍड केला वाटतं, बरोबर ना. त्याचबरोबर 60% कन्सेशनल इंटरेस्ट रेट जो आहे तर त्यामध्ये दिला जातो. त्याचबरोबर प्रॉम्प्ट रिपेमेंट इन्सेंटिव्ह म्हणजे 3% त्याला इन्सेंटिव्ह दिला जातो जर त्यांना वेळेत परत दिलं तर. ठीक आहे. आणि त्याचबरोबर हे किसान ऋण नावाचं एक पोर्टल आहे, हे सर्वेमध्ये नव्यानं ऍड केलं फायनान्शियल इयर 2025 पासून. हे काय आहे किसान ऋण पोर्टल म्हणजे हे जे इंटरेस्ट सबसिडी जे आहे ना तर ह्या माध्यमातून डीबीटी होणार तुम्हाला, एवढंच फक्त. पण हे महत्वाचं आहे कारण विथ डायग्राम जे आहे सर्वेमध्ये इंट्रोड्यूस केलेलं आहे. हा, हे महत्वाचा पॉईंट आहे. 1951चा पॉईंट आहे हा आणि हा आता 2022चा. तर आपलं जे तुम्हाला दिसतंय की निळ्या कलरमध्ये आहे नॉन इन्स्टिट्यूशनल क्रेडिट किती होतं, 90% होतं, जे आता किती झालं 25%च्या आसपास, म्हणजे चांगली गोष्ट आहे. आणि जे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट आधी किती होतं, फक्त 10%, जे आता किती झाले 75%. ह्याच्यावर प्रश्न फ्रेम होऊ शकतो. ग्रोथ इन जीएलसी. ठीक आहे. हा, एक मिनिट. हे बघा, हे किसान ऋण पोर्टल पहिला सांगतो. किसान ऋण पोर्टल आपण बघितलं सप्टेंबर 2023 मध्ये, बरोबर, आलाय. तर मॉडिफाईड इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम जी आहे किसान क्रेडिट कार्ड, त्याच्या माध्यमातून जी इंटरेस्ट सबसिडी जी आपण देतो तर ती त्याच्या म्हणजे त्या पोर्टलच्या माध्यमातून दिली जाणार आहे. ठीक आहे. याच्या आधी काय होतं की बँकांना जे जे डॉक्युमेंट्स वगैरे आहेत हे आरबीआय आणि नाबार्डला मॅन्युअली दिले जायचे. त्यासाठी आता किसान ऋण हा पोटेन्शियल प्रश्न म्हणजे वाटतो थोडासा, किसान ऋण पोर्टल. ठीक आहे. कारण की ऍग्रिकल्चर क्रेडिट हा खूप मोठा पोर्शन आहे आपला. त्याचबरोबर प्रधानमंत्री फसल विमा योजना, ते बेसिक तुम्हाला सर्व माहिती आहे. कधीची योजना आहे ती 2016 फेब्रुवारी, मला वाटतं फेब्रुवारी, बरोबर. तर यामध्ये बघा ही लार्जेस्ट क्रॉप इन्शुरन्स प्रोग्राम आहे. तर ह्याच्यामध्ये बरेच टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन आणलेत, येस टेक, विंड्स, क्रॉपिक वगैरे, हे लक्षात ठेवा. आता ऍग्रिकल्चर मेकॅनायझेशन, सबमिशन ऑन ऍग्रिकल्चर मेकॅनायझेशन, खूप वेळा प्रश्न आलाय. सबमिशन ऑन ऍग्रिकल्चर मेकॅनायझेशन कधीच आहे ते, सबमिशन ऑन ऍग्रिकल्चर मेकॅनायझेशन 14-15च, बरोबर. तर ह्यामध्ये कस्टम हायरिंग सेंटर नावाची कन्सेप्ट आहे, ही फक्त लक्षात ठेवा. ही कशासाठी आहे, ऍग्रिकल्चर फार्म इक्विपमेंट घेण्यासाठी, म्हणजे काउन्सिलिंग देणारी फार्मर्सला. ठीक आहे. आता 31 डिसेंबर पर्यंत 26,000 हे कस्टम हायरिंग सेंटर वगैरे आणलेत. त्याचबरोबर ड्रोन्स प्रोव्हाइड करणं वुमनला, ते सुद्धा ऍग्रिकल्चर मेकॅनायझेशनचा पार्ट आहे, बरोबर. आता ड्रोन्सची जी स्कीम आहे त्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये काय इनिशियल टार्गेट होतं 15,000 वुमन सेल्फ हेल्प ग्रुपना तर ती सर्व्हिस प्रोव्हाइड करायची, बरोबर. सेंट्रल फायनान्शियल असिस्टन्स किती आहे, 80% आहे ड्रोनच्या कॉस्टच्या. ठीक आहे. आणि अँसिलरी चार्जेस जे आहे हे मॅक्सिमम 8 लाख पर्यंत देऊ शकतो. आणि हे ऍक्च्युअल शासन सध्या देते, म्हणजे सारथीच्या योजना तुम्हाला माहिती आहे, सारथी वगैरे योजना आपल्या एमपीएससी यूपीएससीला देतात. पण ड्रोन चालवणाऱ्या महिलांना प्रशिक्षणार्थी म्हणून योजना, ही सारथीची स्वतःची योजना, तर ह्या दिल्या जातात. आणि ऍडिशनल इन्कम ऑफ ऍटलिस्ट 1 लाख पर ॲनम जनरेट व्हावा, असं त्यामध्ये. ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन, एक्सटेन्शन म्हणजे काय, ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन म्हणजे कन्सेप्ट माहिती आहे का? हा हा, म्हणजे कसं आहे, जे बेसिक रिसर्च जो लॅबमध्ये झालाय तर तो म्हणजे बांधापर्यंत यावा आणि त्याचं एक्सटेन्शन व्हावं त्या रिसर्चचं ग्राउंड लेवलपर्यंत, ह्याला ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय, डिसेमिनेटिंग नॉलेज, नॉलेजचा प्रसार, एनहान्सिंग प्रोडक्टिव्हिटी अँड प्रमोटिंग सस्टेनेबल ऍग्रिकल्चर. तर ऍग्रिकल्चर एक्सटेन्शनचं सबमिशन आहे. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी, ठीक आहे, आत्मा असंही म्हटलं जातं त्याला. तर त्याची हा, हो, लखपती दिदी, तसं नाव आहे त्याचं. ठीक आहे. ऍग्रिकल्चर एक्सटेन्शनचं एक इन्स्टिट्यूट सुद्धा आहे, ते कुठं आहे वाटतं, की हैदराबादला आहे. ते एकदा सर्च करून बघा, हैदराबादमध्ये. ठीक आहे. आता पुढे बघा, आता
एक्सटेन्शनच्या बाबतीत 4 रिजनल एक्सटेन्शन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट कुठे कुठे आहेत? हरियाणा, तेलंगणा, गुजरात आणि आसाम. हरियाणा, तेलंगणा, गुजरात आणि आसाम. ठीक आहे. आता किसान कॉल सेंटर्स आहेत टू ॲड्रेस फार्मर्स क्वेरीज. तर किसान कॉल सेंटर जे आहे आता 22 ऑफिशियल लँग्वेज आणि 17 लोकेशन आहेत त्याचे नेशन वाईड. तर त्याच्या माध्यमातून ती केली जाते. मगाशी आपण चॅम्पियन्स पोर्टल किती रिजनल लँग्वेजमध्ये बघितलं होतं? 11. ठीक आहे. असे स्मॉल चेंजेस येऊ शकतात. ओके. आता ॲग्रिकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. APMC वगैरे, नाफेड या सर्व गोष्टी आपण स्टॅटिकमध्ये बघितलं. तर ॲग्रिकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर सबस्कीम ही 2014 मध्ये आपण इंट्रोड्यूस केलेली आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय कॅपिटल सबसिडी दिली जातात सर्व स्टोरेजसाठी. त्याचबरोबर म्हणजे हे सर्व सबसिडी वगैरे दिल्या जातात. आता ह्या बेसिक गोष्टी वाचून घ्या. पण सबसिडी ऑफ 25% इज ग्रँटेड फॉर प्रोजेक्ट्स इन प्लेन्स. प्लेन एरियामध्ये 25% सबसिडी दिली जाणार. बरोबर. आणि त्याचबरोबर अदर ठिकाणी म्हणजे नॉर्थ ईस्ट, हिली वगैरे किंवा वंचित गटानं जे इनिशिएटिव्ह चालू केले तर त्याला आपण किती जातं? 33%. ठीक आहे. काय डाऊट्स आहे? ओके. तर आणि एक लक्षात घ्या की स्टोरेज फॅसिलिटीज, रुरल हार्ट्स, कॉमन फॅसिलिटेशन सेंटर, मार्केट यार्ड वगैरे हे सर्व कशामध्ये येतं? तुमचं ॲग्रिकल्चर मार्केटिंगमध्ये येतं. तुम्हाला ॲग्रिकल्चरची कुठल्या लिंकेज असतात? फॉरवर्ड आणि बॅकवर्ड. हे सगळं फॉरवर्ड लिंकेजचा पार्ट आहे. बॅकवर्ड म्हणजे आपण मगाशी बघितलं की सीड, फर्टिलायझर हे सगळं बॅकवर्ड लिंकेजचा पार्ट आहे. बरोबर. त्याचबरोबर आता पुढे महा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, महा FPC. बरोबर. महा FPC. तर ही कंपनी काय करते? FPO मलाच आपण काय म्हणतो? फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन. बरोबर. म्हणजे मला वाटतं की पहिला उद्योगरत्न जे पुरस्कार होते त्यामधले एक सह्याद्री नाशिकचा एक FPO होता त्यांना मिळाला. म्हणजे त्या कंपनीला मिळाला होता. नाशिकची काहीतरी होती ती. बरोबर. तर त्यांना FPO म्हणतो, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन. तर म्हणजे ह्याच बेसिक हे तुम्हाला समजून जाईल. काय करतात हे फार्मर्सना हेल्प करतात. हेल्प फार्मर्स बाय प्रोव्हाइडिंग मल्टिपल प्रोक्युरमेंट सेंटर. त्यांचं सर्व पूर्ण फॉरवर्ड लिंकेजेसचं काम जे आहे फार्मर्सचं तर ह्या FPO कंप्लीट करतात. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी करणं वगैरे ह्या सर्व गोष्टी. तर एक लक्षात घ्या महा FPC 2022 मध्ये महाराष्ट्राचं लार्जेस्ट प्रोक्युरमेंट चॅनल होतं. महा FPC हे महत्वाचं आहे. 1.7 लाख फार्मरला आपण बेनिफिट केलेलं आहे. ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड जर बघितला तर 2020 मध्ये लॉन्च केलेला आहे. ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड 2020 मध्ये लॉन्च केलं. ठीक आहे. तेच आहे परत की फार्म गेट इन्फ्रास्ट्रक्चर त्याला बूस्ट करायचं आणि प्रायव्हेट सेक्टरची इन्व्हॉल्वमेंट जी आहे ती वाढवायची. एवढंच आहे यामध्ये. आता अजून एक होतं लँड लिझिंग. लँड लिझिंगच्या बाबतीत अजून एक एक्झाम्पल सर्व्हेमध्ये दिले ते म्हणजे केरळाची केस दिली. केरळाची केस. तर यामध्ये काय होतं बेसिकली की म्हणजे होलिस्टिक अप्रोच होता लँड लिझिंग. लँड लिझिंग म्हणजे काय? जमीन भाडेतत्वावर देणे आणि सहकारी स्वरूपाची जी शेती असते तर ती घडवून आणणे. तर केरळाचं एक्झाम्पल दिलं होतं. एकतर मॉडेल ॲग्रिकल्चर लँड लिझिंग ॲक्ट हा 2016चा आहे जो नीती आयोगनं इंट्रोड्यूस केलेला आहे. बरोबर. तर केरळमध्ये काय सांगितलं की वुमन आणि किंवा मेन्स यांचा सेल्फ हेल्प ग्रुप जो आहे तर त्यांनी 3 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्ती कालावधीसाठी हॉर्टिकल्चर कल्टिव्हेशनसाठी लँड ही भाडेतत्वावर जी आहे तर ते काय करू शकतात? घेऊ शकतात. ठीक आहे. आणि त्याबरोबर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 याच्या अंतर्गत जे आहे की हे ॲग्रीमेंट केलं जातं. आणि ग्रामपंचायत जी आहे ही काय पार्टी टू द ट्रान्झॅक्शन जे आहे. ठीक आहे. आणि हे ॲग्रीमेंट नोटराईज केलं जातं ग्रामपंचायत लेवलला. नोटराईज केलं की त्याला काय येतं ॲग्रीमेंटला लीगल स्वरूप जे आहे तर ते येतं. जे काही कंपल्सरी टर्म्स ज्या असतात त्या होतात. ठीक आहे. आणि ह्याच्यामुळे काय होतं की एवढं इन्स्टिट्यूशनल स्वरूप आल्यामुळे केरळामधल्या ह्या केसमध्ये की म्हणजे त्याच्यामध्ये मग त्याला बाकीचे जे बेनिफिट्स आहेत क्रेडिट असेल, इन्स्टिट्यूशनल असेल किंवा ॲग्रिकल्चर इनपुट देण्यासाठी जे हेल्प लागते तर ती दिली जाते. आणि त्यामुळे दोघांकडून एक ट्रस्ट डेव्हलप होतो. थोडक्यात काय केलं आपण केरळाच्या केसमध्ये की सर्व ठिकाणी चालते तीच प्रोसिजर आहे. फक्त ग्रामपंचायत लेव्हलला आपण त्याला काय केले नोटराईज फॉर्ममध्ये आणले जेणेकरून त्याला एक चांगलं विश्वासार्हता आली. आता ई नाम स्कीम कधी आली, काय आली तुम्ही स्टॅटिकमध्ये सगळं केलं असेल.
फक्त आपल्याला काय करायचं की हे बघा इथं फायनान्शियल असिस्टंट 75 लाख रुपयांचा दिला जातो इनाम मध्ये ऍग्रिकल्चर फॉर इसेन्शियल हार्डवेअर घेण्यासाठी इनाम मध्ये आपलं 75 लाख दिला जातो. 2020 मध्ये ही स्कीम लॉन्च केली त्यावेळी बजेट किती होतं 6,860 करोड आणि आता किती आहेत हे असे स्टेटमेंट खूप महत्वाचे आहेत इनामच्या बाबतीत. ॲज ऑफ 31 ऑक्टोबर 2024 ओव्हर 1.78 crore farmers and 2.62 lakh traders have registered on the इनाम पोर्टल. हे स्टेटमेंट डायरेक्ट असं उचलून येऊ शकतं एक्झाम मध्ये. ठीक आहे कारण की इनाम किंवा ऍग्रिकल्चर मार्केटिंगवर आयोगाचं खूप जास्त म्हणजे प्रेम आहे की त्याच्यावर जास्त प्रश्न येतात. आता 9,204 FPO सुद्धा रजिस्टर झालेले आहेत. 4,490 ऑर्गनायझेशन जे आहेत त्यांना इक्विटी ग्रँट मिळालेली आहे. ते इतकं महत्वाचं नाही पण इनाम एक्झॅक्टली किती त्यावर सबस्क्रायबर्स आहेत तर ते माहित पाहिजे. क्लायमेट ऍक्शन इन ऍग्रिकल्चर परंपरागत कृषी विकास योजना आणि ती पुढची जी आहे तुम्ही स्टॅटिक मध्ये बघितली असणार आहे की मिशन ऑर्गॅनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट फॉर नॉर्थ ईस्ट रिजन. या दोन्ही 2015च्या योजना आहेत. परंपरागत कृषी विकास योजना तुम्हाला माहिती आहे काय कसली योजना आहे क्लस्टर बेस्ड आहे बरोबर. आणि त्यामध्ये अजून एक असा एक कंपोनेंट आहे वाटतं ना की पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टम. म्हणजे जे पार्टिसिपेशन करणारे लोक आहेत त्यांनीच त्याची प्रोडक्टची क्वालिटी जी आहे तर ती सेल्फ सर्टिफाईड करायची अशा पद्धतीची योजना आहे. ठीक आहे. स्पेशल मॅपिंग ऑफ ऍग्रिकल्चर सस्टेनेबिलिटी आहे बघा कंपोजिट इंडेक्स ऑफ ऍग्रिकल्चर सस्टेनेबिलिटीज आहे हा कोण काढतं ICAR युझिंग 51 इंडिकेटर्स. ठीक आहे डिफरंट पॅरामीटर्स घेऊन ऍग्रिकल्चर हे सस्टेनेबल आहे का स्पेसिफिक एरियामधलं तर त्याचा इंडेक्स जो आहे तो आता किती आहे 0.49 आहे. त्यामुळे इंडियन ऍग्रिकल्चर हे काय मॉडरेटली सस्टेनेबल आहे म्हणजे पूर्ण पण नाही झालं पण झालं बऱ्यापैकी. तर आता लक्षात घ्या की नॅशनल ॲव्हरेज पेक्षा बेटर कोण आहे हा पॉईंट तुम्हाला का महत्वाचा आहे ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर कारण की 2.2 मध्ये तुम्हाला ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर हा स्पेसिफिक पॉईंट आहे. इव्हन ते सिक्कीम पहिलं राज्य लक्षद्वीप पहिलं युनियन टेरिटरी हे प्रश्न येऊन गेले त्यामुळे ऑर्गॅनिक किंवा सस्टेनेबल ॲग्रिकल्चर हे महत्वाचं आहे. आता थोडासा मॅप एकदा बघा कुठले कुठले राज्य अबोव्ह ॲव्हरेज आहेत. ॲव्हरेज किती बघितलं आपण 0.49 बरोबर. तर मिझोरम केरळा मध्य प्रदेश आंध्र प्रदेश मणिपूर वेस्ट बेंगाल आणि उत्तराखंड जे आहे तर हे बेटर परफॉर्म करते नॅशनल ॲव्हरेज पेक्षा सुद्धा हे लक्षात घ्या. आता अलाइड सेक्टर्स ओके. आता ऑर्गॅनिक फार्मिंगचा एक जस्ट फॅक्ट सांगतो काल जो सर्वे आला आपला महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्र टॉपला गेले सध्या ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये जे की आधी नव्हतं. आधी मला वाटतं मध्य प्रदेश एक नंबरला होतं पण कालच्या सर्वेमध्ये महाराष्ट्र एक नंबरला आलेला आहे. तर अलाइड सेक्टर्स मध्ये बघू की ॲग्रिकल्चर आणि रिलेटेड अदर सेक्टर जे आहेत तर त्याचं 24.38% इतकं कॉन्ट्रीब्युशन ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड मध्ये होतं फायनान्शियल इयर 15 मध्ये जे की आता 30.23% झालं फायनान्शियल इयर 23 मध्ये. आणि आपण बघितलं सुद्धा सगळ्यात जास्त अॅन्युअल ग्रोथ रेट कुठले फिशरीज जे की एक अलाइड सेक्टर आहे ऍग्रिकल्चर. तर पुढे बघा लाईव्ह स्टॉक सेक्टर जे आहे ते 5.5% रिप्रेझेंट करते बरोबर. आणि त्याच्यामध्ये ग्रोथ किती आहे बघा 12.99%. ठीक आहे. राष्ट्रीय गोकुळ मिशन ठीक आहे तर ते राष्ट्रीय गोकुळ मिशनवर प्रश्न येऊन गेले टेक्निशियन AI टेक्निशियन वगैरे असे प्रश्न होते ना त्यात की कोण कोण आहे त्यामध्ये पुरस्कार. ठीक आहे तर ते हा गोपाळरत्न ओके. तर त्यामुळे ते महत्वाचं पॉईंट तो पॉईंट कुठल्या सिलेबसच्या पॉईंटवरून आला 2.2 मध्ये तुमचा लाईव्ह स्टॉक मॅनेजमेंटचा प्रोग्राम आहे तर त्याच्यामधून येतं. त्यामुळे सिलेबसला स्टिक टू राहायचं. इव्हन तुम्ही GS2 मध्ये पण बरेच जण विचारतात की पूर्ण लक्ष्मीकांत वाचू तर तुम्ही आता उदाहरणार्थ GS थोडं विषयांतर आहे पण GS2 मध्ये 1 आणि 2 पॉईंट तुमचे कोर लक्ष्मीकांतचे आहेत स्पेसिफिकली. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी डिटेलमध्ये डिस्क्राईब केल्या कुठल्या बॉडीज आहेत काय आहेत तर तेवढेच पॉईंट जरी केलेत तरी सफिशियंट आहे. पण सिलेबसला स्टिक टू राहायचं आहे म्हणजे कुठलाही तुम्ही डेटा वाचा पण स्टिक टू सिलेबस ओके. अजून मधलं थोडंसं स्किप करतो कारण की बेसिक गोष्टी आहेत. मैत्री
हे वाचा, मैत्री. मेकॅनिझम ऑफ मल्टीपर्पज AI टेक्निशियन इन रुरल इंडिया. ठीक आहे. ह्याच्यासाठी काय आहे की डिलिव्हर ब्रीडिंग इनपुट्स टू फार्मर्स डोअर स्टेप. ठीक आहे. ब्रीडिंग म्हणजे पशूंची जी पैदास होते तर त्याच्या बाबतीत मैत्रीच नावाचे काय AI टेक्निशियन आहेत, हे लक्षात ठेवा. आता मैत्री नावाचे 2 आहेत इकॉनॉमिक्समध्ये. मैत्री अजून एक काय, महाराष्ट्राचं ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन सेल असं काहीतरी आहे. आणि हा एक मैत्रीच आहे, हा एस आहे पुढे थोडासा. तर हा काय AI टेक्निशियन आहेत, कशासाठी, ब्रीडिंग पर्पजसाठी. बरोबर. तर हे माहित असू द्या. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना तुम्हाला माहिती आहे. फिशरीज अँड ॲक्वाकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड सुद्धा जो आहे तर तो एक आहे. त्याचबरोबर हा हा एक पॉइंट सर्वेमध्ये होता. आता उदाहरणार्थ बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी म्हणजे काय, बायोफ्लॉक मी मुद्दामून ऍड केला कारण बायोटेकमध्ये अशा टर्म बऱ्याचदा विचारतात. बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी म्हणजे हे ॲक्वाकल्चरचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये मायक्रोबायल टेक्नॉलॉजी वापरून जे आहे फिशचं सीड जे आहे, जी इफिशियन्सी आणि प्रोडक्टिव्हिटी किंवा युटिलायझेशन जे आहे ते वाढवलं जातं. पेन्स पेन्स म्हणजे काय असतं, तर एनक्लोज स्पेसेस असतात. आणि रेसवेज म्हणजे कॅनल अँड फ्लोईंग वॉटर असतं. म्हणजे तुम्ही एन्व्हायरमेंटमध्ये ते लेंटिक वॉटर आणि लोटिक वॉटर बघितलं. लोटिक वॉटर म्हणजे काय असतं, फ्लोईंग असतं. आणि लेंटिक म्हणजे काय असतं, स्टॅग्नंट असतं. सेम तसं पेन्स म्हणजे एनक्लोज स्टॅग्नंट आणि रेसवेज म्हणजे काय तुमचं, फ्लोईंग वॉटर. एवढंच आहे फक्त, माहीत असावं. टोटल फिश प्रोडक्शन जर बघितलं इनलँड अँड मराईन्स आहे तर ते 184 लाख टन एवढं गेलं, जे की आधी किती होतं, 95.79. ठीक आहे. 95.79 लाख टन होतं. आता हे मला वाटतं की एक म्हणजे पूर्ण डिकेडचं असेल तर तेवढं म्हणजे जवळपास डबल झालं. ठीक आहे. तर ते एक फॅक्ट राहिले देतं. फायनान्शियल 13च्या आसपास असेल. ठीक आहे. इंडियाचं सी फूड एक्सपोर्ट जे आहे तर ते 2020च्या फायनान्शियल इयर पासून 23-24 पर्यंत कितीची ग्रोथ दाखवते तुम्हाला, 29.7% ग्रोथ सी फूडचं एक्सपोर्ट ते तेवढं दाखवते. ठीक आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सहयोजना, नॅशनल फिशरीज डिजिटल प्लॅटफॉर्म हे जे आहेत तर म्हणजे हे प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे की सर्व स्टेक होल्डर फिशरीज मधले कुठले कुठले आहेत तुमचे, फिश प्रोड्युसर, वर्कर्स, व्हेंडर, प्रोसेसर, हे सर्व जे आहेत तर त्या पोर्टलला रजिस्टर होणार आणि कोलॅबरेटली काम करणार. आता पुढचा पॉईंट आहे कोऑपरेटिव्ह सोसायटीज स्ट्रेंथनिंग द इन्स्टिट्यूशन टू सर्व बेटर. ठीक आहे. ठीक आहे. असं फार वेगळा काय पॉईंट नाही. कोऑपरेटिव्ह सोसायटी हा चांगला कुठे दिलाय, महाराष्ट्राच्या सर्वेमध्ये. तिथं सहकारचा पॉईंट हा खूप चांगला दिला. तिथले पॉईंट जरा करायला पाहिजे. पुढे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री क्रिटिकल फॉर इकॉनॉमी. ठीक आहे. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री पॉईंट बघा की वन ऑफ द लार्जेस्ट एम्प्लॉयर विदिन ऑर्गनाइज्ड मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग मधला सर्वात जास्त जर कुठला एम्प्लॉयमेंट जनरेशन करणारा पॉईंट असेल तर तो फूड प्रोसेसिंग आहे. जवळपास 12.41% ऑफ द टोटल एम्प्लॉयमेंट ऑफ ऑर्गनाइज सेक्टर. एक लक्षात घ्या. त्याचबरोबर पुढे व्हॅल्यू ऑफ ॲग्रिकल्चर फूड एक्सपोर्ट जे आहे विच इन्क्लूड प्रोसेस फूड एक्सपोर्ट जी आहे ती किती आहे, 11.60% ऑफ टोटल इंडिया म्हणजे एक्सपोर्ट जो आहे तर त्याच्यामध्ये ॲग्री फूड एक्सपोर्ट जो आहे. ठीक आहे. ॲग्री फूड एक्सपोर्ट हा टोटल इंडियाच्या एक्सपोर्टमध्ये किती आहे, 11.7% आहे. हे महत्वाचं आहे. आता शेअर ऑफ प्रोसेस फूड जे आहे, ॲग्री फूडचं एक्सपोर्ट जे आहे त्यातला पण स्पेसिफिकली काय म्हणतोय मी की प्रोसेस फूडचा एक्सपोर्ट किती आहे, तर तो सध्या 23.4% आहे. बरोबर. तो 14.9% वरून 23.4% आला. पुढे पॉईंट घेतो की 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत 1079 प्रधानमंत्री किसान संपदा योजना प्रोजेक्ट कंप्लीट झाले. त्याचबरोबर प्रोडक्ट लिंक इन्सेंटिव्ह स्कीम फॉर फूड प्रोसेसिंग सुद्धा आहे. प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस स्कीम ही कधीची आहे, 2020ची आहे आणि ही मगाची पहिली 2021ची आहे. आता फूड मॅनेजमेंट हा पॉईंट आहे. तर त्यामध्ये बघा नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट मला माहिती आहे 75% ऑफ द रुरल आणि 50% ऑफ द अर्बन आणि टोटल 66%. हे सगळं बेसिक आम्ही आता परत रिपीट करत नाही. पण पुढे पॉईंट बघा प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना जी आहे ही अजून 5 वर्षांसाठी आपण वाढवले त्याची मुदत 1 जानेवारी 2024 पासून.
अजून फूडच्या सप्लाय चेन मधले इश्यू म्हणजे कमी करण्यासाठी हब आणि स्पोक सिलोज मॉडेल असं एक मॉडेल सिलोज असं एक म्हणजे नवीन मेकॅनिझम सांगितलंय. बेसिकली हब आणि स्पोक म्हणजे काय की रेल्वेच्या माध्यमातून जे आहे तर ते आपल्याला अन्नधान्याची ट्रान्सपोर्ट करायचे त्यासाठीचं ते मॉडेल आहे. ठीक आहे. हा म्हणजे हब हब असणार तुमचं बेसिक तिथं रेल्वेच्या माध्यमातून आणलं जाणार आणि स्पोक म्हणजे काय तुमचं रोडवेज आहेत जिथं रोडवेजच्या माध्यमातून ते अजून डिस्ट्रीब्यूट केलं जाणार. बेसिक एवढंच मॉडेल आहे. त्याचबरोबर फ्लो स्पॅन असे टर्म येतात बऱ्याचदा. हे मोबाईल स्टोरेज युनिट आहे म्हणजे स्टोरेज करायचं आणि ते सुद्धा मग मोबाईल होऊ शकतं. तर हे वर्ल्ड फूड प्रोग्रामच्या माध्यमातून कोलॅबरेशननं आपण फ्लो स्पॅन नावाचं इनिशिएटिव्ह आणलं. ह्याच्यामध्ये 6 स्टेट्स आहेत जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मिझोरम, उत्तराखंड आणि छत्तीसगड. ठीक आहे. स्मार्ट वेअरहाऊस हे स्मार्ट वेअरहाऊस म्हणजे काय की AI किंवा इंटरनेट ऑफ थिंगचा वापर करून वेअरहाऊसेस जे की म्हणजे धान्याच्या क्वालिटीवर ऑटोमॅटिकली आतला इंटरनल एन्व्हायरमेंट जे आहे तर ते कंट्रोल करणार. वर्ल्ड फूड प्रोग्राम आणि IGMRI म्हणजे मला वाटतं की इंडियन ग्रेन मॅन्युफॅक्चरिंग अशी काहीतरी एक संस्था आहे. एकदा बघा इंडियन IGMRI कोणीतरी सर्च करा आणि सांगा जरा. ठीक आहे. पुढचा पॉईंट आहे फास्ट कव्हर करू. क्लायमेट अँड एन्व्हायरमेंट ॲडॅप्टेशन मॅटर्स. ठीक आहे. क्लायमेट अँड एन्व्हायरमेंट ॲडॅप्टेशन मॅटर्स. याच्यामध्ये बघा 3 पॉईंट ॲडॅप्टेशनचा जो एक्सपेंडिचर जो आहे तर तो आपला 3.7% वरून 5.6% ऑफ GDP 16 पासून 22 पर्यंत आलेला आहे ॲडॅप्टेशनचा एक्सपेंडिचर. ठीक आहे. इंडियाचं पर कॅपिटा कार्बन एमिशन जे आहे हे 1/3 आहे ग्लोबल ॲव्हरेजच्या. रिझन इज काय आपली पॉप्युलेशनच जास्त. ठीक आहे. 1/3 आहे. ठीक आहे. आता 29वी COP जी झाली COP माहिती आहे तुम्हाला कॉन्फरन्स ऑफ पार्टीज तर ती कुठं झाली बाकू नोव्हेंबर 2024 मध्ये. ठीक आहे. द विथ डेव्हलप्ड कंट्रीज ऑल्सो फाइलिंग शॉर्ट ऑफ देअर नॅशनली डिटर्माइंड कॉन्ट्रीब्युशन बाय तुम्हाला NDCs माहिती आहेत नॅशनली डिटर्माइंड कॉन्ट्रीब्युशन कधी पॅरिसच्या समिटमध्ये आपण सबमिट केले होते बरोबर. तर त्यामध्ये सुद्धा डेव्हलप्ड कंट्री ह्या 38% जे आहेत तर त्या मागे पडत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं 29वी क्लायमेट समिटला आपण फायनान्स कॉप असं सुद्धा म्हणतो. फायनान्स कॉप कारण तिथं ॲडॅप्टेशनसाठी जे फायनान्शियल मेकॅनिझम लागतं तर ते कशा पद्धतीने प्रोव्हाइड करता येईल ह्याचा विचार केला गेला होता. 30वी कॉप जी आहे ती 2025 मध्ये होणार आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्याला NDC नेक्स्ट जे आहेत तर ते कसे प्रोव्हाइड करायचे तर त्याच्याबद्दल चर्चा होणार आहे. ब्रिंगिंग ॲडॅप्टेशन टू द फोरफ्रंट. इंडिया ही 7th मोस्ट वल्नरेबल कंट्री आहे व्हेन इट कम्स टू क्लायमेट चेंज. 7वी वल्नरेबल कंट्री आहे क्लायमेट चेंजच्या साठी. मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजनं इनिशिएट केला हा प्रोग्राम. नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल हॅबिटॅट हा 2010 मध्ये लॉन्च केला. तुम्हाला माहित असेल कुठला प्रोग्राम होता तो NAPCC त्याच्या माध्यमातून. ठीक आहे. आपण थांबायचं का थोडं